आज आला निधीच्या वतीनं आपण सरांचा सन्मान केलाय. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या प्रमुख आदरणीय प्रजापिता शीला दिदी यांच्या शुभ हस्ते हा आदरचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर सोमेश्वर शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आणि सोमेश्वर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आदरणीय केशव शिंदे साहेबांना मी विनंती करतोय की आपण सरांचा स्वागत करायचं आहे. टाळ्यांचा गजर पुन्हा झाला पाहिजे. स्मृती चिन्ह सोमेश्वर शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं जोरदार टाळ्या. महाराष्ट्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुकर चव्हाण साहेब आपण जर कुठे असाल तर कृपा करून व्यासपीठावर यायचं. या काका या. आदरणीय कुलकर्णी सरांचं मी सर्वात प्रथम आभार व्यक्त करणार, कारण आज 5001वा जो प्रयोग आहे किंवा प्रयोगापेक्षा सर आपल्या इथे आलेत आणि त्यांचे पुण्य स्पर्श पदस्पर्श आम्हाला इथे लाभलेत. त्यांचं जे निमित्त होतं त्यांचे शिष्य आदरणीय कुलकर्णी सर यांचं स्वागत मी आदरणीय महाराष्ट्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांना विनंती करतोय की आपण कुलकर्णी सरांचं स्वागत करायचं आहे. टाळ्यांचा गजर कुलकर्णी सरांसाठी सुद्धा झाला पाहिजे, कारण सर थँक्यू व्हेरी मच. आपल्यामुळे आम्हाला सरांचं दर्शन झालंय. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आज इतकी दिग्गज व्यक्तिमत्व आज आमच्या समोर आलेले आहेत आणि माझी अजून एक छोटीशी विनंती आहे सर्वांना की कृपा करून मोबाईल सायलेंटवर ठेवायचे. कुलकर्णी सरांचा सन्मान आदरणीय मधुकर चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे आणि माझी आवर्जून विनंती आहे की सरांनी जर काही प्रश्न विचारला तरच खालून उत्तर द्या, किंवा सरांनी जर राशीबद्दल सांगताना सरांना व्यत्यय होणार त्याची काळजी घ्या. कृपया कोणी सुद्धा परस्पर आपलं भविष्य विचारण्याचा प्रयत्न करू नका, एवढीच विनंती आपल्याला. प्लीज विनंती आहे. थोडा त्रास देतो सगळ्यांना, थोडासा नेहमीच देत असतो प्रत्येक वर्षी, पण यावेळी पण देत आहे. सगळेजण उभे राहून सरांना अभिवादन करूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात आदरणीय शरद उपाध्याय सर यांचं सोमेश्वर शिव मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं मनापासून स्वागत करतोय. धन्यवाद. कृपया बसून घ्या. आता मला इलेक्शनला उभं राहून असं वाटायला लागलं. काय हरकत नाही, खूप छान वाटलं. आता प्रकाशजींच्या घरी गेलो आणि इतकं बरं वाटलं की माणसं किती अगत्यशील असतात. त्यांचे सगळे कार्यकर्ते वगैरे आमचे गुरुजी आहेत. माणसं महत्वाची, प्रेम महत्वाचं. मला फार आनंद वाटला. पण रसिक तुमच्या समोर बसल्यावर मला पहिल्यांदा असं वाटलं हे नुसते विनोद ऐकायला आलेले नाही, त्यांना प्रबोधन पण आवडतं. नाही तर मग काय त्याला हवं येते होईल. फार चांगली माणसं तुम्ही विचारे आहात. काही म्हणणं काही प्रबोधनात्मक सर्व बोलणं आलं तर स्वीकार. तुम्ही खाली बसलाय ना, जेवायला बसल्यावर का मस्त बसलाय. टाटे याची फक्त वाट बघायची. पहिला प्रश्न, आता बसलो तुम्ही काय काय लोक विचारत होते, ते म्हणाले हा एवढा अवघड विषय, क्लिष्ट विषय, कंटाळवाणा विषय रंगभूमीवर कसा आणला तो? पण तुम्ही काय नट नाही का, मोठे पर्सनॅलिटी असं नाही का, त्या तुमच्या शो मध्ये लाईट आणि काय नेपथ्य वगैरे काय नाही. पण याला दत्त महाराजांची कृपा म्हणतात. नरसोबाच्या वाडीला गेलो, महाराजांसमोर माथा टेकला, तेव्हा तुम्ही उपाध्यांच्या घरात जन्माला घातलाय. तुम्ही त्याची नोकरी करायची असं नको, मला समाजासाठी पण काय करायचं. विशेषतः धर्मप्रचार हा जो आहे हा व्हायलाच पाहिजे. पावलो पावली आपल्यावर कृपा असते त्या महाशक्तीची, ती ओळख कोणी करून घेत नाही. मला त्यांच्यातर्फे आज माझा सत्कार झाला, फार आनंद वाटला. तर थोडस तोही भाग मी मधनं सांगेन. पण पहिली गोष्ट, मी इकडे वळलो कसा, तर मला यात कधी इंटरेस्ट नव्हता. कुठला ग्रह बदलला म्हणजे लग्न होतं, कुठला ग्रह बदल की प्रेम प्रकरण होतं, असं नव्हतं. मला इंटरेस्ट होता माणसं दुःख का भोगतात,
मध्यंतरी मला ऑर्थोरोड जेलमधनं बोलावणार म्हणाले की इथे खून झालेला आहे एका बाईचा आणि वातावरण अत्यंत गडबड झालंय. तर आमचे सिनियर म्हणाले तुम्ही उपाध्यायांना बोलवा, ते 4 शब्द बोलतील, वातावरण शांत होईल, एवढा विश्वास माझ्या. तर ऑर्थोरोड जेलमध्ये, भायखळा जेलमध्ये मुंगी जाऊ शकत नाही अशी टाईट सिक्युरिटी आहे. मिनिस्ट्रीने पण कधी परवानगी दिली नसते, पण त्यांना वाटलं आणि मग मी गेलो. मला वाटलं 10-15-20 आरोपी असतील कोणतरी, पण ते बायकांसाठी मला बोलवलं होतं. 250 बायका बसल्या होत्या आरोपी आणि आत प्रवेश केला माझ्यासमोर इंद्रायणी मुखर्जी आली, पहिली बाई. काय पर्सनॅलिटी, एवढं सौंदर्य. पण मी काल आज पोस्ट टाकली, माणसं बुद्धी घाण टाकतात आणि प्रॉब्लेम सुरू होतात. काही कमी नव्हतं, कुठेतरी बुद्धी झाली, आता प्रमाद घडले, एवढं सोन्यासारखं आयुष्य जेलमध्ये चालले. 2-2.5 तास मी त्यांना प्रवचन केलं. दुसऱ्या दिवशी त्या जेलरांचा फोन आला, तुम्ही येऊन गेलात आणि तिथल्या बायका आता इतक्या व्यवस्थित सकाळी उठतात, तुम्ही काय स्तोत्र दिले स्वामींचं ते वाचतात, आपापली कामं करतात, दंगा नाही, मस्ती नाही, काही नाही. मी अध्यात्म किती चांगले नागरिक निर्माण करतो. पण मला ते पुरुषांच्या कक्षात द्यायचं होतं, तिथे काही परवानगी मिळाली नाही. त्या ठिकाणी मी जेव्हा पाहिलं तेव्हा कोटीच्या कोटी ब्रह्मांडे म्हणून अशा एका पोझिशनवर असलेली काय माणसं प्रमाद हातनं घडला आणि आतमध्ये अडकले. सोन्यासारखं आयुष्य आपल्याला दिलेलं असतं देवाने, सरळ रस्ता आपण दिलेला असतो, आपण वाईट बाजूला जातो, हा प्रॉब्लेम होतो. मी दत्त महाराजांना सांगितलं, मला नुसतं जन्माला एकदा खायचं प्यायचं आणि एका दिवशी निघून जायचं असं नको आहे. तर मला खूप वाटतं देवाचं करावं, लोकांना सन्मान घालावं. मुलं हल्लीची पिढी फार चांगली आहे, कॉम्प्युटर लॅपटॉप एवढी इंटेलिजंट पिढी आहे, आता त्यांनाही पटायला लागलंय. प्रारब्ध आहे. कोणतरी मुलगा मालाडला 4:30 वाजता धावत काय सुटतो, गाडी पकडायला लागतो, पाठीमागून गाडी येणार आहे 5 मिनिटांनी, जीव धोक्यात घालतो, करिअर त्रास होतो. कोणतरी मुलगी बुद्धी घाण टाकते, दरवाजासमोर उभं राहून मोबाईलवर बोलते, अरे तो नाही तुझा, चालत्या गाडीत तू बोलतेस. झालं व्हायचं ते झालं. ते सोन्यासारखे आयुष्य बेजबाबदारपणे फुकट जातात. तर मला ते पण प्रबोधन करायचंय. पण नंतर विचार आला की लोक इतके कंटाळलेले असतात, थोडी मजा करतो. आणि मी आमच्या घरात ऍस्ट्रॉलॉजी, अध्यात्म, ज्योतिष पहिल्यापासून आहेच. पण ते जुनाट जे ग्रंथ आहेत आणि जुनाट पद्धती त्याचा आजकाल उपयोग होत नाही. वरामिराच्या काळात बायकाचं उमऱ्यावर आल्या, उमऱ्याच्या बायाचं फोडून काढत असत. आता माझ्याकडे मुली येतात ब्युटी पार्लर चालू करू का विचारायला. मला कळलं पाहिजे ना योग काय असतात. हा सगळा अभ्यास करायसाठी खूप वर्ष मी सातत्याने लोकांना भेटलो, अभ्यास केला, शास्त्र आहे काय. आणि माझ्या एक लक्षात आलं की आपल्या सगळ्यांच्या पत्रिकेतल्या शेवटच्या पानावर जे लिहिलेलं असतं ना, या बालकाचा जन्म पूर्व कर्मानुसार अमुक अमुक दशेत झालाय, म्हणजे कर्मप्रधान आहे. कर्मणोही प्रधानत्वम किम कुर्वन्ति शुभकरा. शुभकरा काय करणार, तुमची कर्म महत्वाचे. जसं मी अभ्यास करायला लागलो त्यात मला एक आणखी मजेची गोष्ट काय आढळली. माणसं ना एकाच प्रसंगात वेगवेगळी वागतात. त्याला काय कारण असेल. एखादा विरोध कोणी केला, काही माणसं खळखळून हसतात, काही माणसं शांत बसतात ऐऱ्यासारखे, काही जण जरा विरोध करतात. हे काय कारण होतं. दिवाळीचं उदाहरण, दिवाळीत बायका करंजा करतात. या वृषभ राशीच्या बायका इतक्या रसिक असतात, त्या आधी सुंदर शालू बिलू काय ते नेसतात, प्रसंगाला साजेसा, मुळात त्या दिसायला छान असतात. छानपैकी शालू नेसलाय, गजरा बिजरा जे काय असतात त्यांच्या बायकांचं ते सगळं केलंय. करंजी तळून काढली, त्या हिरव्या करंजीवर नवऱ्याचं नाव लिहिलं हिरव्या रंगाने, प्लेट मध्ये ठेवायची, चांदी बिंदी डेकोरेशन करायचं आणि नवऱ्याला खायला नेऊन द्यायचं. काय खुश होता नवरा. त्याच दिवाळीला एखादी वृश्चिक राशीची वैतागलेली बाई असते नवऱ्यावर, ती आधी करंजीवर नवऱ्याचं नाव लिहिते मग तळायला सोडते. असा नाही असं तळायचं का. ही मी जेव्हा बघत गेलो फार मजा आहे. गुरुजींना अनुभव असेल, सत्यनारायणाची पूजा असते ना, त्याला माणसं तीर्थ कशी घेतात बघा, त्यावर पण राशी कळते. ही कर्क राशीची माणसं एवढी भाविक असतात. पहिल्यांदा ते तीर्थ घेताना त्यांना माहिती असतं शंखपुत्रा करावी, अगदी कमीत कमी तीर्थ घ्यावं, कारण तीर्थाचं मूत्र होता कामा नये आणि प्रसादाचा मळ होता कामा नये. पण ते स्वतःच अकाल मृत्यूर्णम सर्व व्याधी विनाशनम सत्यनारायण पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यम
डोळ्याला डोक्याला लावतात. आपल्याला कळतं एवढा भाविक माणूस मी कर्क आला असा. मेषवाल्यांचं कामच वेगळं आहे. ते एक स्ट्रॉ कसा ओढतो ना आपण फुर्र देतात. आणि मिथुनद्वारे कोणी असतील ना तर तुमचे नवरे असतील तर बघा लबाड माणसं पहिल्यांदा त्यांना माहिती असतं तीर्थ घेतलेला हात पाण्याखाली धुवू नये, कारण ते पवित्र असतं तीर्थ. आपल्या रुमाला पुसायचं तर तिकट हात तो त्यांना बरं नाही वाटत. मग ते कोणाला तरी पकडतात, त्याला खांद्यावर काय बाबूराव काय म्हणताय, चांगला पुसून घेतात हात. बाबूराव म्हणतो लाडात काय लागा. 1 तासाने त्या बाबूरावचा शर्ट कडक होतोय ना, तर त्याला बदमाशी कळते काय. नागपंचमीच्या दिवशी बघा बायका घरोघरी जातात नागोबाला घेऊन. त्या कर्क राशीच्या बायका इतक्या भाविक असतात की त्या नागोबाला दूध देतात आणि आधी माथा टेकतात. मेष राशीच्या बायका त्या नागोबाला आधी दम भरतात, उसकी मुंडी पकडो हमको हळद कुंकू आणे काय. तर त्या बाईने मुंडी पकडली की शूर बायका वरण हळदी कुंकू आणतात. वृश्चिक राशीची बाई त्या नागोबाला घरातच घेते. ए भाई आगे जाओ, हमारे घर में परमानेंट नागोबा है, 2 लिटर दूध पिता है, फुकून द्यायचं सर. मी म्हटलं अरे ही बाजू का नाही मजा मजा सांगू लोकांना. तर त्यातनं मधनं प्रबोधन ते उपाध्यवाडीच्या पुजाऱ्यात येईल. मला खरोखर मजा वाटायला लागली आणि मग लक्ष ठेवायला लागलो ह्या बाई अशा अशा वागतायत. मेष असली बाई यांच्या राशी. ताई तुमची राहण्याचं बरोबर मॅच. एखादा माणूस असतो त्याच्या एखादा बॉडी लँग्वेज वरून आपल्याला कळतं इंटेलिजंट वाटतं. बरोबर त्याप्रमाणे आढळायला लागलं. कोणी किती नकारा, जगाच्या लोकसंख्येच्या हिशोबात एकेका राशीचे 10 कोटी लोक आहेत. पण राशीचक्र चालू झालं ना की ती टोपी बसते ती माणसं असतात. म्हणून त्या गमती जमतीने सांगणार आहे, कोणी ते तसं लावून घेऊ नका. त्या गमती जमती पुरतं आपण त्याचं ठेवायचं. पत्रिका डिटेल बघणं फार वेगळा भाग आहे. आता 12च्या 12 राशी मी क्रमाने पूर्वी सांगायचो. आता मी असं नाही करणार आहे. तत्वाप्रमाणे तुम्हाला गंमत सांगतो. तत्व 4 तत्व आहे, अग्नी पृथ्वी वायू जल. अग्नी राशी म्हणजे काय, तर अग्नी कसा असतोय, कापूर आहे ना तो अग्नीत टाकला की तो जळून टाकतो. जरा बघत नाही कापूर आहे त्याचा काय उपयोग आहे का आपल्याला. मग अग्नी पृथ्वी वायू जल. पहिली रास मेष सिंह धनु या अग्नी राशी. अग्नीचं वैशिष्ट्य काय, पेशन्स नाही, स्ट्रिक्ट टू द पॉइंट, टेक नो टाइम, वेस्ट नो टाइम. समोरच्याला नाव घाबरतात लोक. त्यामुळे काय होतं, हा जो जवळीक असते त्या आमच्या ताईने ही माणसं सगळी जी गोळा केली आहे ती किती प्रेम करतात त्यांच्यावर मी बघतो. पण ही जवळीक त्या बांधून ठेवणारी असते ती मेषवाल्यांना सिंहवाल्यांना धनुवाल्यांना मिळत नाही. करतं फार असतं. पृथ्वी राशी आहे तो कापूरचा मातीत पडला. पृथ्वी म्हणजे माती. वृषभ कन्या मकर यांचे स्वभाव कसे असतात, तर माती म्हणते कापूर माझ्यात पडलाय याचं जरा विघटन करूया, काय आपल्याला फायदा होतो का बोकांची औषधी माती म्हणून मिरवते. तिसऱ्या राशीच्या वायू त्या मिथून तूळ आणि कुंभ. हा वायू काय करतो, त्या कापराचा सुगंध काही अपेक्षा नाही सगळीकडे घेऊन जातो. म्हणजे ज्ञानार्जन करणाऱ्या राशी. आणि चौथ्या राशी, चौथं तत्व जे आहे कर्क वृश्चिक मीन या जलराशी. कापूर जर पाण्यात पडला तर कापूर स्वतः गढूळ होतो पण त्याला स्वीकारतो. इतकं ती जवळीक असते त्यांची. सख्या मुलाला एक वेळ उशिरा वाढतील पण त्या घड्याला आधी जेवायला बसवतील. माणूस विचारायची. हे जसं मी बघत गेलो म्हणतात माझ्या सांगूया. आपण पहिली राशी मेष, तिची गंमत बघा. ही पुरुष राशी आहे. विषमा राशी असतात त्या पुरुष राशी असतात. अग्नी राशी आधीच पुरुष जरा भडकू असतो बायकांच्या मनाने. त्यात अग्नी म्हणजे आणखी तापट. त्यातल्या राशीचा मालक मंगळ म्हणजे आणखी तापट. आणि राशीचं बोधचिन्ह काय, मेंढा. मेंढा म्हणजे डोक्याने डुलशे देणारा प्राणी. आता तुम्ही शांतपणे विचार करा, पुरुष अग्नी मंगळ मेंढा या 4 गोष्टी तुम्हाला रसेपणा दिसतोय म्हणे, हळुवारपणा आहे. इथे एखादी मुलगी बसले ती खूप रसिक आहे, तिला मेषवाल्याचे लग्न करायचे. ते एवढं लक्षात ठेव, तो सगळं फार रोमॅन्टिक छान वागेल वगैरे असं नाही. तो कर्तबगार आहे, काम भरपूर करेल, पैसे मिळवेल, पण त्यांना असे रसिकपणा हळुवारपणा वगैरे प्रकार नसतोच. एक मेष राशीचा माणूस होता, त्याचं काय लग्न झालं म्हणजे मुलगाच होता. लग्न झालं
आणि त्याला अचानक पुढे जावं लागलं. म्हणजे ऑफिस म्हणलं प्रोजेक्ट साठी दुसरा माणूस नाही, तुम्हाला जायला लागेल. आणि लग्न 2-3 दिवस नाही झाले तर त्याला जायला लागलंय 15 दिवसासाठी. तो बायकोला म्हणला, बघ तुझी काय माझ्या घरच्या लोकांची ओळख नाही, तर तू इथे राहतेस का माहेरी जातेस? म्हणजे तुमच्या परवानगी असेल तर माहेरी जाते. ती गेली माहेरी. 15-20 दिवसाने हा जेव्हा आला म्हणजे याने कळवलं का ती यायला निघाली. हा म्हणला मी आलेलो आहे, तू ये. तिने त्याला कळवलं कधी गाडी पोहोचते स्टेशनवर, माझी बोगी काय आहे, किती वाजता आहे. तो मेंढा घेऊन उभा राहिला बरोबर त्या. आता आपली बायको लग्नानंतर 15-20 दिवसांनी भेटते आपल्याला, काहीतरी हसशील का नाही? हमाल कसं सामान उतरवतो ना तसं तो सामान उतरवायला. त्या बाईला राग आला. ते म्हणजे काय रे, तुझ्या बायकोडे 15-20 दिवसांनी तुला भेटते, तुला साधा हसता येत नाही? ते जोडपं बघ समोरच्या प्लॅटफॉर्मवर कशी मजा मजा करताय. तो म्हणला ती माहेरी चालली. हे बोलणं ऐकल्यावर तिला काय वाटलं असेल? म्हणजे मी मुद्दाम का सांगतोय, म्हणणं मी प्रबोधन का करणार आहे, तुमची मुलं मुली लग्नाची आहेत. ते लग्न बोरखेड नाहीये, मुलगा बघितला छान आहे, 2 फ्लॅट आहेत नाही. मुद्दाम मी त्या विषयाकडे येणार आहे की लग्न हे जमवताना किती आवश्यक असतात गोष्टी पाहणं. मग ही पहिली मेष आहे, अशी रागीट आहे, बरंचसिक आहे, गद्य आहे, चिडचिड्या वृत्तीची आहे, पण कर्तव्य आहे. असं नाही की थोडाफार असं पण असतो, पण शेवटी त्यांना इतर लोकांसारखं नाटकं, सिनेमे, सिरियल वगैरे याच्यात फार इंटरेस्ट असतं असं नाही. आताही माणसं एवढी छान गायन करत होती. मी त्याला म्हटलं तुम्ही नशिबान लोक आहात. गुरुचरित्रामध्ये लिहिले दत्त महाराजांनी शेवटच्या अध्यायात, मज प्रीती गायनी जाणूनही तान मान रागिणी. ज्या घरात गायन चालतं, भक्तिगीत असतं, तिथे मी असतो. तर केवढी सेवा करता येतं. मग हा भाग या मेषवाल्यांना आवडेलच असं नाही. थोडा वेळ बसतील, काय चाललंय कळत नाही म्हणतात. मग मेषेचे लोक जरा फटकळ असतात, मुद्दाम नाही, आतूनच येतं ते. अगदी एज्युकेटेड लोक पण फटकळ असतात. एक डॉक्टर होते मेषराशीचे, त्यांच्याकडे एक माणूस गेला आणि त्यांनी संतती प्रतिबंधक ऑपरेशन करून घेतलं. काय गडबड झाली कोण जाणे. 2-4 महिन्यात त्याच्या बायकोला परत दिवस गेले. त्याला वाटलं काय डॉक्टरांची चूक झाली की काय, म्हणून तो गेला डॉक्टरांकडे फाईल बिल घेऊन. डॉक्टरने ऑपरेशन करून घेतलं होतं, माझ्या बायकोला परत दिवस गेले. त्यात काय वाईट बोलला का तो? डॉक्टर मेष राशीवाले ते भडकले. अरे बघा मी तुमचं ऑपरेशन केलंय, अख्ख्या गावाचं नाही केलंय. एखादा एज्युकेटेड माणूस असं उत्तर देत असेल तर आम्ही सामान्य म्हणतात तसे असतो. एक मेष बायका पण अशाच असतात थोडं फटकळ. एका मेष राशीच्या बाईला मैत्रीण म्हटली, काय ग तुझं मिस्टरांच्या बायकांच्या मागे मागे काय असतात? ते म्हणाले, हे बघ नवीन गोरी गाडी दिसली की ते कुत्रं धावतं मागे. एक टायर तरी घेऊन येतं का, तसं आमचं येणं येतं परत. काय फटकळ असतील ना बायका मेषाच्या. एक मेष राशीची बाई काय नवऱ्यावर चिडली कोण नाही. त्याला म्हणाली, तू खोटं बोलत असेल त्या क्षणी तू मरून जाशील, मी खोटं बोलत असेल त्या क्षणी मी विधवा होईल. दोन्ही बाजूने घातला खड्ड्यात त्याला. कोर्टामध्ये एका बाईवर काय तिच्या नवऱ्याला घटस्फोटासाठी खटला दाखल केला होता. जज साहेबांनी त्याला विचारलं, कशाला तुम्हाला घटस्फोट? त्याला, साहेब माझं लग्न होऊन 10 वर्ष झाली, 3 मुलं तरी व्हावी असं मला वाटत होतं. त्याने आत्ताची एक मुलगी दिली मला. ती बाई महाफटकळ मेषवाली म्हणजे, साहेब यांच्यावर विसंबून राहिले असते ती पण झाली नसते. काय जज साहेबांचा चेहरा झाला असता. एक मेषाची बाई वडाला प्रदक्षिणा घालत होती वटपौर्णिमेला. दुसरी बाई म्हणली, काय तुमच्या अंधश्रद्धा, वडाला काय प्रदक्षिणा घालताय, कशाला हवाय तोच नवरा 7 जन्म पुन्हा पुन्हा. म्हणले बघा आता त्याला जन्म सुधरत आणलाय, पुन्हा नव्याशी लग्न करा, त्याला सुधरत नसतं कोणच दोष राहिलाय, आहे तो बरा आहे. तर या बायकांची गणित पण वेगळी असतात. एक मेष राशीची बाई इथे नेहमी हिरवं कुंकू लावायची, भांगामध्ये पण हिरवं कुंकू. बायका चौकस असतात. एका बाईने विचारलं, ताई तुम्ही लाल कुंकू कधीच का नाही लावत? ती म्हणाली, माझे मिस्टर रेल्वेत इंजिन ड्रायव्हर आहेत, लाल बघितलं की पुढेच येत नाहीत, हिरवं बघितलं की धावत सुटतात माझ्याकडे. असं पाहिले कुठं तुम्ही? पण यातलं काय शिकायचं, विरोध बाजूला ठेवलं तरी वृत्ती फटकळ आहे.
म्हणजे एखाद्या गरीब गोगलगाय असलेल्या मुलाने मेषवाल्या मुलीचे लग्न केलं त्याचं काही खरं नाही. म्हणजे मजा घडतं. एकदा एक मेष राशीच्या मुलाची एंगेजमेंट झाली कोणाशी, वृषभ राशी. एवढी रसिक मुलगी, दोघे समुद्रावर जाऊन बसले, नशीब लग्न नाही झालं. आणि बायकांची अपेक्षा असते पुरुषांनी इनिशिएटिव्ह घ्यावा, सुरू करावं बोलायला. 10 मिनिटं झाली जरा मेंढा गप्प. तिने सुरुवात केली. वारा किती छान सुटलाय रे. तो म्हणाला, हो, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. टिकेल का यांचं लग्न तुम्हाला वाटतं? म्हणून तुमची मुलं मुली लग्नाच्या आहेत ना, फार सांभाळा. आला मुलगा, त्याची आर्थिक परिस्थिती कशी आहे एवढं नाही बघायचं. क्लिक होणं एक प्रकार आहे. आतून त्या हल्ली तर पिढी फार वेगळी आहे. आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्याच्यावर 10 मिनिटं बसून प्रवास करणं अवघड असतं. इथे सगळ्या पातळीवर संबंध येणार आहेत. आवडायला नको कधी व्यक्ती, त्याला मॅच मेकिंग म्हणतात. त्याच्यावर मी थोडं 5-6 राशी झाली की बोलतो. अशी पहिली मेष. मेषाच्या पाठोपाठ दुसरी सिंह राशी, ही अग्नी राशी आहे, पण राशी चक्रातली 5वी आहे. ही पण पुरुष राशी आहे, ही पण अग्नि राशी आहे. पहिला मालक आहे रवी, मेषाचा मालक होता मंगळ, आणि या सिंह राशीचं बोधचिन्ह आहे वनराज म्हणजे सिंह. थोडक्यात विचार करा, पुरुष अग्नी, त्यात रवी सारखा तेजपुंज ग्रह आणि सिंहासारखं बोधचिन्ह. ही माणसं किती वेगळी असतील. तुम्ही किती राणीच्या बागेतून सिंहाच्या अंगावर हात फिरवता? हॅलो सिंह, हवायो. 10 फूट अंतरावरून पण तळतळ कापतो आपण. मग कसे येते सिंहेचे? सदा विचार करा, सूर्योदय झाला की दिवसाचे व्यवहार सुरू होतात. रात्री बातमी, ही काल्पनिक तांदळं स्वप्न वगैरे संपली. आता दिवसाचा व्यवहार सुरू झाला. म्हणजे सिंहेचे लोक हे व्यवहारी, प्रॅक्टिकल, सरळ मार्गी, हिशोब व्यवस्थित ठेवणारे, चारित्र्य संपन्न, आरोग्यवान आणि कोणाचे मुलाईचं न ठेवणारे. म्हणजेच पुन्हा ह्या राशीमध्ये सुद्धा रसिकपणा नाहीच आहे, गोडवा फार आहे असं नाही, माणूस म्हणून फार चांगले आहे. मग शेवटी लक्षात येतं, ह्या राशीची पुढे लग्न करा, मेषवालेला आवडेल. माझा नवरा व्यवहारी आहे, प्रामाणिक आहे, पैसा सुद्धा वाममार्गाचा घरात आणत नाही, हे तिला आवडतं ते आवडेल. पण सिंहाच्या लोकांचा प्रॉब्लेम काय असतो? नियम तत्व याला एवढं महत्व देतात. नियमापुढे काही नाही. आता आपल्यासाठी नियम आहेत तर नियमासाठी आपण आहोत. म्हणजे सिंहराशीच्या माणसाला तर असं वाक्य लिहायचं असेल ना, ती हसली, तर तो सरळ लिहितो, ती हसली, किती व्यवस्थित, त्यालाही बरं आपल्यालाही बरं. वृषभ राशीचा माणूस फार हसत असतो. तेच वाक्य तो लिहितो, तिच्या जुळणीच्या फटकातून स्मिताचे पालन डोकावले. हे कळलं? आणि मेषवाला तर काय बघायला फटकळत असतो, तिने दात काढले. एकच घटना वेगळ्या भाषेत सांगण्याची येते का पद्धत आहे ना, त्यावर आश्चर्य होतं. पण सिंहेचे आता थोडं प्रबोधन करतो. सिंह ही राशी आपल्या हृदयावर पडते, संबंध शरीरावर राशींचा अंमल आहे आणि पाठीच्या कण्यावर पडते. बऱ्याच सिंहेच्या तरुण मुला मुलींना सुद्धा पाठ लवकर भरून येणं, पाल्पिटेशन होणं, भयंकर संताप येणं. संताप म्हणजे वाईट अर्थ नव्हे, अपमान सहन होत नाही, रागाचे चंड राग असतो. परिणाम काय होतो, जी माणसं आनंदी असतात नको, काय कोणाचं मनावर घ्यायचं नाही. हाती चले आपले चाल पत्ते को बघून होतो. पण जी लावून घेतात बारीक बारीक गोष्टी, त्यांना त्रास होतो. म्हणून मी लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये पहिल्यांदा राहायला गेलो. माझं तिथे फ्लॅट होता. ते अशोक सराफ माझे नेबर होते, आणि आता दादरला गेला होतो ते पद्मजा फ्रेंड आणि माझे नेबर. 2 कलावंतांचा आनंददायी सहवास मला मिळाला. तर सुरुवातीला मी खाली फिरायचो, राऊंड मारायचो, चला अशोकजी पण माझ्यावर असायचे. त्या कॉम्प्लेक्स मध्ये एक फिरणारा माणूस त्याने मला दाखवला, म्हणाले यांना बघून घ्यावा, तुमचं नाव देशमुख आहे. मी बघितलं, उंचा पुरा, वयाच्या 60ला एवढा हँडसम दिसणारा माणूस, काळे तगडा वाटत होता, फार 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 फिरत होता, पण चेहरा फार त्रासिक. आणि मला म्हणले यांचं नाव आहे देशमुख. देशमुख हसल्याचे कळवा, 1000 रुपये मिळवा. फिरता फिरता सोसायटीतली तरुण मुलं, गुड मॉर्निंग अंकल, काही कोणाला रिस्पॉन्स नाही, काय नाही. यांचा स्वभाव काय करतो. 4-5 दिवसांनी देशमुखच माझ्या घरी आले. म्हणाले पदसाहेब मला ज्योतिष शिकवा. साहेब तुम्ही या वयात ज्योतिष शिकू नका. माझे केस पण तुमच्यासारखे काळे भोर होते. हे लोकांचं ऐकून ऐकून सगळे पांढरे झाले.
पण ते जिद्दी असतात, ते शिकायला लागले रोज माझ्याकडे. एक 4-5 दिवसांनी मी त्यांना सहज म्हटलं, साहेब तुम्ही ते हसत नाही हो. आपल्या सोसायटीमध्ये किती माणसं छान राहतात. आर्किटेक्ट आहेत मुलं, कोणी इंटिरियर डेकोरेट करणार आहेत, कोणी डॉक्टर्स आहेत. की मुलं किती प्रेमाने तुला गुड मॉर्निंग वगैरे करतात. हे एकदम चिडले. म्हणजे ही तरुण मुलं मुली गेट टू करून खी करतात, मला अजिबात आवडत नाही. म्हटलं त्यांचं वय नाही का ते, आपण काय करतो होतो त्या वयात. आणि हा सेक्रेटरी काय करतो, थोडा कचरा पडला दिसत नाही त्या. चिडचिड एवढी चिडचिड. मी सहज त्यांना म्हटलं, देशमुख साहेब मी डॉक्टर नाही, पण ह्या व्यवसायानिमित्त सगळ्या स्पेशल डॉक्टर माझे मित्र आहेत. लीलावती, जसलोक, कुठलेही हॉस्पिटल घ्या, कार्डियक सर्जन माझे मित्र आहेत. हा विषयच आमचा असा आहे. आणि त्या डॉक्टरकडून मी असं ऐकलंय, मोठमोठ्या डॉक्टर्सनी मला सांगितलं की ब्लॉकेजेस वगैरे प्रॉब्लेम आहे. वेळोवेळी खाणं, दारू पिणं, मांसमटण खाणं, जागरण करणं, चहा पिणं हे असेल. तो म्हणाले आमच्या पाहण्यात असं आहे, आणि आम्ही आता अशा स्टेजला आलो रिसर्चच्या, चिडचिडी माणसं जी असतात, त्रास करून घेणारी, त्यांना हे ब्लॉकेजेस होतात. आता हे माझं मत नाही, मी डॉक्टर नाही, पण तुम्ही विचारा असं आहे का. अरे बापरे, काय राग आला त्यांना, हात असा केला. म्हणजे आता माझं बीपी घ्या आणि कुठल्याही डॉक्टरला बोलावं, माझं बीपी 120-80 पण नाही, 170 मिळेल. म्हणजे शुगर वगैरे टेस्ट करा, एकदम नॉर्मल. त्यांना काय रागाला पोट झाले, दुसऱ्या दिवशीपासून बद्ध झाली, हे सिबाईच्या रोगाचं व्हायचे, चिडायचे. आणि 4-8 दिवसांनी असेच ते राऊंड केल्यानंतर पडले. त्याला इमिजिएटली लिलावते ऍडमिट करायला बायपास झाली. ही बायपास ज्या डॉक्टरने केली तो माझ्या ओळखीचा नाही. म्हटलं अरे डॉक्टर, तुमच्या शास्त्रात एकच पाळतात, पेशंटचं सांगायचं नाही कोणाला. पण मी अभ्यास करतो, मला सांगायला काय झालं होतं. म्हणले अरे याच्या दखल पण रोग नव्हता. अतिशय माणूस व्यवस्थित, रात्री 9 म्हणजे 9ला झोपायचं, 4 म्हणजे 4ला उठायचं, 4 ते 5 योगा, 5 ते 6 फिरणं, 6 ते 7 स्विमिंग, एखादं सँडविच, दुपारी सूप, हेवी डाएट नाही, काय नाही, काय सगळं व्यवस्थित. हा भाग नॉर्मल. सतत चिडचिड, बायको चिडायचं, मुलं चिडली, जर्मनी निघून गेली. बायको घरी राहतच नाही, फिरते सारखी ती. दोघांचं पटत नाही, एकल कोट्यासारखे जगतात, म्हणून हा प्रॉब्लेम झाला. मनोमनी मी हात जोडले आमच्या संतांना. त्या संतांनी आम्हाला शिकवलं, आधी मन घे हाती, तोची गणराजा गणपती. मन इंद्रियांचा राजा, त्याची सर्व भावे होता. मनैव मनुष्याणां कारण बंध मोक्ष. तुम्ही मन आनंदी ठेवा, उदार ठेवा, कोण कसे वागो त्यासाठी आपली प्रकृती उघडून घेऊ नका. पण छोट्या छोट्या कारणाने माणसं चिडतात, ब्लड प्रेशर वाढतं, स्ट्रोक येतो. हे संतांनी आम्हाला शिकवले, मन आनंदी ठेवा. ते आनंदी मला पण तुझ्या हातच्या करतो, नामस्मरण करा. तुमच्या समोर मी बसलोय, हा सगळा समूह आहे, प्रत्येकामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे, गुण आहे तुमच्यामध्ये, ते मला आकर्षित करतात. मग ऑडियन्सवर मी खूप प्रेम करतो. मला जर त्याने अमुक वाजता कार्यक्रम आहे, मी त्याच्या आधी 15 मिनिटं उपस्थित होतो. थिएटरमध्ये माझा शो कधी उलट चालू होतो, पण ते लोक म्हणले जरा उशिरा कामावरनं लोक येतात, रोज चालेल, तुमची अडचण असेल, मी लोक थांबतो. असं आपलं मन जर स्वच्छ ठेवलं, रोज गेअर काढतो, मनाचे गेअर काढावा, काढून टाकाव्या वर्षी, तर हा प्रॉब्लेम होत नाही. मी का सांगितलं, इमेज मला फार आवडतात, ट्रस्टवरती असतात, विश्वास ठेवावा, त्यांनी थोडं आयुष्य पण जगायला शिकावं. माझ्या घरामध्ये मी शिरलो की काळज्या आणि चपला बाहेर काढून ठेवतो आणि आत जातो. आता मी तुमच्याजवळ 2 तास बोलून घरी गेलो, त्याचा थकल्या आता बसणार नाही. बायकोचे थट्टा मस्करी कर, सुनबाई तिची मस्करी कर, नातवंड असतील वाट बघत त्यांच्याशी खेळ. ह्याने काय होतं, आपलं मन खूप छान राहतं. पण तरी मी ज्योतिष आहे वगैरे मोठा संकल्प असं कशाला करायचं. ज्याने मला हे ज्ञान दिलं त्यांच्या चरणाशी मी नंतर सिंहवाल्याने जर हा भाग सांभाळला, इगो काढून टाकायचा, ते जरा वेगळे, आम्ही वेगळे, आमचं स्टेटस वेगळं. कसलं स्टेटस, माझ्या घरी मोलकरीण काम करते, ती एकदा जमीन पोचवत होती. मी सहज म्हटलं, गंगाबाई बऱ्यात ना. काय दादा, जी नावडे भरा ती नावडे घरादारा. ही म्हण मी वहीत लिहून ठेवली का मोलकरीणीने मला शिकवली. जी वराला आवडत नाही ते घराला आवडत नाही. लोक म्हणतात काय तुम्ही बोलतो, अरे बोलताय का, मी सगळीकडे लक्ष ठेवतो. सगळीकडनं ज्ञान घ्यावं, जगाच्या युनिव्हर्सिटीतनं, पुस्तकातनं फक्त ते नॉलेज मिळतं. म्हणून सेवेच्या मंडळीमध्ये स्पष्टपणा वगैरे भाग असतो. तर तो तत्व फार करतात. एक फौजदार होते 6 वर्षाचे,
नियम केला एका दिवशी पूजा करताना अजिबात बोलायचं नाही. असं कोणी सांगितलं तुम्हाला? ते कोणी असं सांगतो? पटकन कोणाला काय अडचण आली बोला, तुम्ही तर भोजणार आहात. एके दिवशी पूजा करायला बसले, सगळे देव कामणात घेतले आणि कॉन्स्टेबल आला चोराला पकडून तो, आणि त्यांना सांगाला हा चोरी करताना सापडलाय, बुद्धिमाला सगळं पकडलाय पण हा कबुली जबाब देत नाही. हे चिडले, बोलायचं नाही ना, जळजळीत नजरेने त्यांच्याकडे बघितलं. त्याला काही कळलं नाही. मग ह्याने काय केलं, त्या कामणातला बाळकृष्ण काढला, त्याला उलटा केला, जानव्याने बांधले त्याचे पाय, पळीने टाण टाण बडवलं बाळकृष्णाला आणि त्याला सुचवलं याला उलटा टांगून मारा. कोणी नियम सांगितले तेवढे? त्यापेक्षा सरळ जर बोलला असतं तर किती बदललं. तो चोर आहे, का चोरी केली त्याने समजून घेणं. जसे तो अभिमानाने सांगतो, मी त्याच्या घरी गेलो, त्या घरातली छोट्या ताईपासून मी माणसं पाहिली, असं सगळ्यांचे चांगलं बोलतात समजून. ही जे घरात व्हायब्रेशन असतात ना, हे वाचवायला सांगता येईल विचार नाही, असं काय नसतं. आज तुम्हाला लहरी काय जाणवतात ते महत्वाचं. तर तुम्ही उगीच हे वाटले ज्योतिष सगळे सांगतात ना टेलिव्हिजनवर, अजिबात ऐकू नका. परवा तो मी टीव्ही लावला, तो सकाळी जो ज्योतिष सांगत होता, वृषभ राशीतल्या लोकांना दुपारी 3:30 नंतर बायकोचं प्रेम मिळेल. म्हणजे आधी मार मिळेल की काय? दुसऱ्या वस्तूला सांगत होता, त्याची गरजच होती, त्यांना पडवून ठेवलं होतं. आम्ही यांच्याकडे गेलो, त्याने मला काही बदल करायला सांगितलं. माझा डायबिटीस टोटली गेला. जगामध्ये एक केस मला दाखवा ज्याचा मधुमेह बरा झाला. लोक काही करतात. आपण सरळ आपल्या कुलदेवतेला शरणागत व्हावं, आपल्या आराध्य देवते इष्टदेवता आवडते देवता असते, रंगून जावं. माझं सगळं जे आहे ते त्यांच्या कृपेने मी रात्री झोपतोय चालू ठेवते ती, मी जेवून झोपतो पैठण ते चालू असतं. मग अशा घटना घडल्या ना, या लोकांना पडलेली मुलगी वगैरे, माझी तरुण पिढी जागी होती. अरे मरण केव्हा येऊ शकतो. कितीतरी ज्येष्ठ असे राजकारणी लोक मृत्यूच्या वाट बघत पडलेले आहेत, त्यांना मृत्यू येत नाही. आणि एकविष्ट म्हणजे तरुण मुलं चेपून मेली. सावित्रीनंतर एकटी कोसळ या तानी बाळ मेली. मृत्यून म्हणे हा भूपती, मृत्यून म्हणे हा श्रीपती, सर्वच प्रकारचे कुटाकुटी मागे पुढे होत आहे. म्हणून मरणाचे नित्य स्मरणाचं आहे. आपली काम व्यवस्थित करत राहावं. हे मन शांत झालं तर मला आरोग्य मिळेल. हे शिकवायला लक्ष करायचं. कंटाळपणा असतो करतात. एक समोराशीचा जावई नवीनच लग्न झालं होतं, दिवाळ सणाला गेला. सासरा पण चौराशीवर. 2 दिवस दिवाळ सण झाल्यावर निघाले. सासरेबा म्हणे चला मी तुम्हाला एसटी स्टँड पर्यंत घालवतो. आणि ते एसटी स्टँड पर्यंत काय लागले, ते शेतात रस्ता होता. काहीतरी बोलायला विषय म्हणजे सहज सासरेबा म्हणाले, जावई भाऊ या शेतातून किती मण ज्वारी येत असेल? बोलावं करायचं. जावई म्हणला 10 मण येत. काय सांगताय 10 मण? मी सांगतो 20 मण येत असेल. तो 10 मण म्हणतो, हा 20 मण म्हणतो. शेत दोघांचे नव्हतं. तो म्हणला सासऱ्याला माझा जन्म सगळा शेतावर गेलाय, मी सांगतो तेच खरं 20 मण. थोडं तुमचा जन्म शेतावर गेला असेल, मी शेतकरी बोलायला प्राध्यापक आहे, माझं म्हणणंच खरं 10 मण. तो वाद इतका वाढला, जावई ताज्या रुमासाठी त्यांनी सासऱ्याला आपाट घातली. त्याच्या ओरावर बसून भुकलायला लागला. त्याची पाठ असं काढली. ती मुलगी होती, तिचं नाव येसू. ती म्हणली, हो बाबा म्हणा ना 20 10 म्हणतो 10 म्हण, तुमची पाठ असते. त्या अवस्थेत तो सिंहराशीवाले वडील तिथे म्हणतात, अगं येसू पाठ घासले तर घासू, 10 म्हणत तर तोटा कुठं सोसू. ही सिंहरा ठरवून बसणार एखाद्या गोष्टीला. बघा मी तुमच्या घरात असते सेवेची माणसं. इथेच सांगतोय ते अनुभवायचं का बाबा अवलोकन किती महत्वाचं. मुद्दाम करता नाही, म्हातारी बाई रस्ता क्रॉस करत होती, रेड सिग्नल झाला तरी नक्कीच वरची चर्चा. तो कॉन्स्टेबल गेला जवळ, माझी शिटी वगैरे ऐकवायचं नाही मला. त्यालाच म्हणली पहिले वय येतो माझ्या शिटी ऐकायची, सिग्नल राहायला लाभ. हे प्रकार फार माझ्या घडतात. आपण त्याचा आनंद घ्यावा. पण एवढंही खरं, राशीचं पुस्तक आहे माझं, त्या अंतराळातून अंतरंगाकडून, तर मी बारकाने सगळ्या राशीचे केले. तुम्ही तर समजून घ्या. आपला नवरा, आपली बायको, आपली वहिनी, आई यांचे स्वभाव कळले ना की आपण त्याप्रमाणे तडजोड करतो. राशी चक्रातली 9वी राशी, पण अग्निरात तत्वातली 3री राशी आहे धनु. पण मजेशीर असं पुढे घोडा आहे, मागे म्हणजे धनुर्धारी माणूस आहे, खाली 4 पाय घोड्याचे, असं धनुष्य काढले व बाण सोडवले. धनुर्धारी या बौद्ध चिन्हाचे पण अर्थ असतात.
हे बोधायचं काय सुचत घोड्यासारखं उद्ध जनावर आहे तसं जनावर आहे वर्दळ करणार आहे पुढे जायचं बिलकुल हटत नाही कुठलाही चॅलेंज घ्यायचं त्यांना प्रतिकूल परिस्थिती जगण्याला आवडतं पण माणूस पण आहे माणुसकी पण आहे त्यांच्यामध्ये एकीकडे माणुसकी असलेली राशी आणि एकीकडे शास्त्र तेज असलेली लढवई राशी म्हणून धनुराशीचा तुमच्या घरात मुलगा का मुलगी असेल त्याचं मंगळ बलवान असेल तर तो शास्त्र तेज आहे गुरु बलवान असेल तर माणुसकीचं तेज आहे पण तुम्हाला जर आढळलं तर शास्त्र तेज आहे तर मिलिटरी ऑफिसर तर पोलीस ऑफिसर सिक्युरिटी ऑफिसर म्हणतो राम मुंबई आणि गुरु बलवान असेल तर युनिव्हर्सिटीचा व्हाईस चान्सलर पण होईल प्रोफेसर होईल समाज परिवर्तन करणारा मोठा माणूस आहे ते नीट काळजीपूर्वक बघायला म्हणजे धनुराशीच्या लोकांचा द्विस्वभाव असतो तुमच्यापैकी कोणाचे नवरे वगैरे धनुचे असले तर बघा धनुराशीच्या पुरुषांचे लग्न केलेल्या बायका लग्नानंतर 25 वर्षांनी सुद्धा म्हणतात स्वभाव कळत नाही करण्याचा प्राणीच म्हणतात नवऱ्याला चिडताना तू एवढं नवऱ्याला बघा ना काय स्वभाव कळतो का सकाळी एक मोठ दुपारी एक मोठ रात्री बसताच मोठ गेल्या आठवड्यात मला म्हणाले मी लवकर येतो आपण फिरायला जाऊ तुझी मुलं साडी येते नाही काय काय सांगितलं मी आपली मेकअप करून साडेसहाला येतो त्याच्या वाढवला टीव्ही बघत बसले होते ते आले 8:30-9ला एकदम टीव्ही बंद केला आणि 15 मिनिटाकडे बघत बसले मलाही समजलं नाही जेवायला बाहेर जायचं का घरी करायचंय घरी करायचं असेल तर तयारी लागलं नाही हे तर बंद टीव्ही बघताय मी हळूच त्यांना विचारलं जेवायला बाहेर जायचं असले ओरडले माझ्या अंगावर घरी गेल्याला मिळत नाही का तुम्हाला तुम्हीच बोलला होता सकाळी जेवायला बाहेर जायचं सकाळी माणूस होतो कपडा आहे जे लोक कुठल्या मूडमध्ये येतात ते आधी बघायला लागतं म्हणून धनुराशीच्या पुरुषांशी लग्न केलेल्या बायका लग्नानंतर अनुभवाने फार शाळा होतात संध्याकाळी नवरे घरी परत आले की एकदम स्वागत करत नाही ते बघतात मोठा माणूस टीव्ही बंद करून बंद टीव्हीकडे बोलतोय मग घोडा नॉर्मल बोलतोय मग माणूस धनुराशीच्या पुरुषांशी लग्न केलेल्या बायकांनी एक गोष्ट लक्षात ठेवा तुझं कधी म्हणला ना तर जेवायला बाहेर लगेच तयार ह्या बायका आतमध्ये जाऊन नटत बोलत नसतात तो म्हणतोय तुझं होईवर निद्रा पडतो पडतो तर पडतोच त्याची तयार झाली कंटाळा पुढच्या वेळेला तिला राग येतो दरवेळी तुम्हाला सांगतो मेकअप कर हे कर ते कर आणि सांगतो कंटाळा मग भांडणं सुरू होतं म्हणून कुठल्या राशीचं कुठल्या राशीची जमत नाही राष्ट्र म्हणतात ते मी आता थोडा वेळ सांगतो तुमच्या बरोबर लग्नाचे तुम्हाला उपयोग होईल धनु कशी आहे एका एक स्वभाव आहे गैरस्वभाव पूर्वी सप्रेम नावाची IAS ऑफिसर ICS ऑफिसर लहान होतं त्याला अफगाणिस्तानच्या त्या कॉम्प्लेक्स मध्ये आम्हाला बघला गेला अशी पर्सनॅलिटी मस्त होती त्या सप्रेमची बायको पण अशी खूप छान दिसायला टिपिकल धनुराशी होते एकदा जेवायला आलं त्यांच्याकडे दुपारी 10-10:30 पोहोचले आणि त्यावेळेला नवे पैसे वगैरे नव्हते नाणे होते त्याने टॅक्सी थांबवली त्या टॅक्सीवर त्या मेट्रोवर 8 आणे यायला पाहिजे होतं मिनिमम त्याने विचारले 9 गया तो 9 आणे म्हणाला एक आणा फक्त जास्त बोललं आणि त्याने खेचला बाहेर 2-4 कानफटात मारला तो इतका घाबरला 8 आणे पण घेतलं नाही पळाला त्यावेळेला त्यांचं शासन ते वर आलं आणि ते राग आला त्यांना स्वबस्ती म्हणतो मला ICS ऑफिसर आहे आत गेल्यावर शांत झाले त्यांचं ब्रह्म तेज वर आलं माझ्या वडिलांना म्हणाले आता अजून आठवतो मी लहानपणीची गोष्ट काय नाही काय होतं मला कळत नाही एवढं सरकारी माणूस आणि याचा कायदा हाताळायचा गरीब टॅक्सीवाला उन्हातानाची टॅक्सी चालवतो मारलं त्याला आता यापुढे ठरवले कोणाच्या अंगावर टाकायचं आणि बरोबर काही दिवसांनी ते आपल्या बायकोला घेऊन डोंबिवलीला चालले ते फर्स्ट क्लास होतो आणि त्यांच्या बायकोची कोणती अशिष्ट वर्तन केलं बायकांची अशी अपेक्षा नाही की तुम्ही मारामारी करा शिवाय द्या पण तुमच्या बायकोशी अशिष्ट वर्तन केलंय थोडा जाब विचारा ह्यांना मागचं आठवलं पण त्रास एवढा झाला आपल्याला नाही काहीच बोलले घरी गेल्यावर त्यांचं छात्र तेजवर आलं शांत संरक्षण केलं बायकोचं लग्नात शपथ काय घेतली होती धर्मेच्या अर्थेच्या कामेच्या नर्तीच्या कामी त्या बाईला पण वाटलं तुमच्या बरोबर मी पुरुषांच्या पत्रात होणार आहे तुम्ही साधा जाब विचारत नाही तिकडे त्रास झाला म्हणून तुम्ही बघा धनुराशीचे लोक मुलं मुली सुद्धा
ह्या गोष्टीवरून त्या गोष्टीवर सारखी अस्वस्थ असतात. त्याला कारण त्याचे डिसिजन पक्के होतो. पण मी स्वतः जेव्हा अत्यंत सायंटिफिक बनवतो, लेटेस्ट सॉफ्टवेअर आमच्याकडे ते, त्याला नीट बघतो, ही मुलगी आहे ना, तिचा गुरु बनतो, हिला आपण पुष्करात रोखल्याने तिच्या उत्पन्न मेंदूला ब्ल्यू कलर, पुष्करात दिसतो पिवळा, रंग येतो निळा, आणि ती इतकी शांत होते, फार मोठं नाव कमावते शिक्षण. त्यावर हा मुलगा आहे, त्याचा मुलगा बोलावला, त्याला ते ट्रेनिंग तसंच रेडिओ ऑफिसर वगैरे, कारण तो मोठं नाव कमावतो, फार देशासाठी मोठमोठा त्याग करतो. हे नीट सांगण्याला वाटतं. तुकाराम महाराज कर्ण सगळे मोठमोठे माणसं धनु आहे. तुकाराम महाराज विठ्ठल म्हटल्यावर डोळ्यातनं पाणी यायचं, पण तुकाराम गाता विठ्ठलाला जाब विचारल्या म्हटलं असतं. तुकाराम महाराज आपल्या सासूबाईला नेहमी सांगायचे, मामी तुमची 70 झाली, तुम्ही अजून विठ्ठलाचं नाव घेत नाही. बघा, माणूस वारला की त्याची प्राणप्रिय पत्नी फक्त दरवाजापर्यंत येते, नातेवाईक स्मशानापर्यंत येतात. ज्या देवावर आपण एवढं प्रेम केलं तो चितेपर्यंत सोबत करतो. पुढे कोण असतं? आपली कर्माचं. अजून नाव घ्या, ते कामाचे पुढे ते असणार मनुष्य करायचे. त्या म्हणल्या त्या काळतोडण्याचं नाव मी मुळीच घेणार. माझ्या मुलीचा संसार बिघडवला थोडा पुढे. आता कोणाच्या प्रारंभामध्ये काय करणार? आयुष्य सरता प्राणी बरे, सासूबाईने देव ठेवला. 1 वर्षाने तुकाराम महाराज स्वयंपाकघरामध्ये आवलीबाई भांडेघासत बसल्या होत्या. पत्नीला म्हणाले, तुझी आई बघायची आहे तुला? ते म्हणलं, मेलेलं माणूस दाखवत तर दाखवा. आवलीचा हात करून तिला बाहेर आणली. तिकडे गाडमेळ उकळलं फुंकत होत. म्हणली, बघ तुझी आई. म्हणलं, शरम वाटत नव्हते, मेलेलं आहे तर असं म्हणतो. म्हणे, लावले विठ्ठलाचा श्वास आहे, त्याची शपथ एकदम खंडोबा, त्याच्या उपासनाने मला 2 श्रवणशक्ती, 2 दर्शनशक्ती सगळं पण माहिती आहे. त्याची शपथ करून तो हीच तुझी आई आहे. आणि त्या अर्थाची ओवी तुकाराम गाथेमध्ये आहे, माझ्या रामा विसरलीच म्हणून गाडवी झालीच. आता कैची पुरणपोळी सदा उकलेडे झोंडाळी, आता कैची नथवाळी नाकी लोंबे सदा रोळी, तुका म्हणाव मामी वर्माचं फुला करतो. अशा छोट्या छोट्या ओव्यांनी काळाच्या महाराष्ट्राला सुखसंतोष करणारे महाराज. तुमच्या घरात धनुचा मुलगा नवरा कोण दिसलं पहिलं समजून घेतलं तर थोडं अस्वस्थ आहे. पालक म्हणून आपण ती अस्वस्थता दूर केली पाहिजे. पण बऱ्याचशा पालकांचं काय होतं, आता कुंभराष्ट्र बोलताना मी आवाज सांगेन, या कुंभेच्या मुलांना एका विशिष्ट विषयात इंटरेस्ट असतो, पण त्याला 8वी 9वी 10वी पर्यंत चांगले मार्क्स मिळत नाही. आई वडील संतापामुळे तू हॉटेल कमर्शियल सांगणार काय का मार्क्सात 90% ऍडमिशन मिळत नाही. त्या पोराचे पंख कापले. मी ऍस्ट्रॉलॉजीमध्ये पहिल्यापासून इंटरेस्ट घेतला, माझ्या वडिलांनी मला साथ दिली नाही. मी म्हटलं मला या विषयातच गती, मला समजून घ्यायचं, लोक दुःखा बघतात. आणि एका उपनिषद विषयाला संजीवनी दिली गेली माझ्याकडून. तसं एक आपल्या मुलाला नक्की काय आवडते तपासलं पाहिजे. धनुवाले लोक अत्यंत हुशार आणि उत्तम प्रकारची त्यांच्याकडे प्रगती होऊ शकते, फक्त आणि त्यांचा स्वभाव समाधान आहे. अग्नी तत्व संपल्यावर उत्तराशी वृषभ, कन्या आणि मकर. पहिलेलाच वृषभ आहे. किती नशिबान लोक आहेत. ह्या वृषभावर निसर्ग बेहद गोष्ट, सौंदर्य, संस्कृत, पर्सनॅलिटी, विशेषतः बायकांना लागणारी राशी. स्त्री राशी आहे, त्यात पृथ्वी राशी व्यवहारी आहे, त्यात मानव शुक्र रसिक शुक्र, आणि त्यात बोधचिन्ह बैल आहे. बैल म्हणजे पुष्टता. बैलासारखं पुष्टपणा म्हणजे जनावरच नाही. राव वाटतं दिवस बसते, रात्री रसिकपणे रवंत करतो. अशी अत्यंत रसिक जीवनावर प्रेम करणारी राशी आहे. देवाधर्माचं फार करायलाच नाही, पण ते व्यवहार आहे. देव असला तर प्रॉब्लेम नको, देऊळ आलं पेपला असं करतात. वृषभ राशीत म्हणून सिगरेट ओढत असेल ना, देऊळ आलं सिगरेट या हातात देतो, हॅलो हवाई युगा देवा ताब्यात नाही ना, चौकशी करून पुढे जातात. एखादी पूजा करतात श्रावणामध्ये, हे बघा पूजा केली, जास्त बघायचं काम नाही, देव नाही म्हटलेलं नाही, एवढीच भरून प्रेम करतो. वृषभ राशीच्या छोट्या मुलीला सुद्धा बघा, सारखा आरसा उघडणं, पेपरच्या ठेवणं, त्याला लवकर तरुण मार्क्स वाटतो. आणि वृषभेच्या तरुणीनं कधी सोडून तो खायचा. वृषभेच्या मुलीचं वय वाढायला लागलं, ते अस्वस्थ होतं.
ब्युटी पार्लर मध्ये जातात, हेअर क्लब मध्ये जातात, डाय करतात, मेहंदी लावतात. किती प्रयत्नाने आपण तरुण दिसू बघतो. असं कसं शक्य आहे? तारुण्य गेलं की येत नाही, वार्धक्य आलं की जात नाही. निसर्गाला शरण गेलं पाहिजे. पण ह्याच्यामध्ये असतं कधी कधी तर वृषभ राशीच्या बायकांना सांगायला लागतं, तर शृंगार आठवता नाही. सत्यनारायणाच्या पूजेला सुद्धा स्लीवलेस घालून जातात. त्या भटजींचं तर तिकडे लक्ष लागतं. सॉरी तुम्हाला नाही म्हणताय, पण त्यांना सुद्धा वाटतं ना, ते एका असेच एक गुरुची पूजा करत होते आणि वृषभीची बाई नडून चढून आली, ते टाळ्यावर उभे होते. त्या भटजींची चलबिचल झाली. निरांजनाचं प्रमाण टप्प्याचाच हलवायला लागले आणि घंटाच वळायला लागले. हे लक्षात घ्यावं ते. पण त्या बायकांना किती वय हो, 50 उलटली तरी त्या फार स्वतःला मेंटेन करतात. दादर भागात एक मिसळ गोपटे नावाच्या वृषभ राशीच्या बाहेर त्यांची 50 नुकतीच झाल्या, मला सगळ्याला माहिती. 50ला ते इतक्या छान दिसतात, म्हणजे छान ठेवलंय त्याने स्वतःला. पण इतर वृषभ राशीच्या बायकांमध्ये त्यांचा एक स्वभाव, एक जाईल त्याला विचारतो, माझं वय काय असेल? मला हा प्रश्न गोपटे म्हणजे 3 वेळा विचारला होता. मला पूर्ण माहिती होतं त्यांची 50 नुकतेच झाली. अलीकडे सुद्धा रस्त्यात भेटले, फार छान दिसत होते. ते विसरलं वाटतं, मला पुन्हा विचारलं, पण त्याचं वय काय असेल? शेवटी त्यांना एक बरं वाटावं म्हणून म्हटलं 40च आहे मला. ह्या गोड लाचल्या म्हणाल्या, बघा फसलात ना, माझं 45. मी 10 कमी केलं तरी 5 कमी केलं. थकल्यासारखे का दिसतं, बरं नाही वाटत. रागाने म्हणल्या, मला सगळं भेटलंय, चिट्टा झाली माझ्या. मला ना झोपच लागत नाही. कुणीतरी मला आता सासूबाई म्हणणार, काही दिवसाने आजीबाई म्हणणार, कसं तरीच होत. अहो म्हटलं, बाई नाही ना तुम्ही? अरे हो म्हणे, पण सारखं सारखं कशाला म्हणतोय? तुम्हाला बुवा बुवा म्हणतात, तुमचं वाटेल ही गोष्ट खोटी नव्हत्या. त्यांच्या मुलाच्या लग्नात मी रिसेप्शनला गेलो होतो. काय गोष्टी बैला केल्या होत्या. नवरी मुलगी कोण डोकंच येतो, डोक्यावर नारळ मध्ये लाचकिराचा पुतळा होता. पापण्याच्या खाली काय पांढर पांढर तकतकीत लावलं होतं. डार्क लिपस्टिक, काजळ, दंडात नागाची वाकी, गजऱ्यावर गजरे, अख्खा फ्लॉवर पटच घातला होता. दक्षेदार चालवण्याची होता, इकडून तिकडे वावरत होत्या. त्याकडे नवीन लग्न झालेल्या जोडप्याला भेटलो, आईस्क्रीम खाल्लं, निघालो. 16 वर्षाच्या अल्लड मुलीसारख्या धावत, मध्ये मला हळूच विचारता, मला खरंच का मी ठसठशीत दिसते तर माझी सून, मला सुरक्षित घ्यायचं नाही. सुनेपेक्षा तुम्ही घेतले तरी ठसठशीत दिसते. इथे विषय संपायला पाहिजे होता का नाही? त्यांना एवढा आनंद झाला, त्याचा नवरा लांब होता, त्याला टाळ्यावर हात मारला. अहो उठ्याला मला हळूच सांगता, त्यांना सांगा मी अजून ठसठशीत दिसते म्हणून. आता मार्गाच्या पाळीला त्या बोगट्याने मला काही विचारलं नाही तर उगीच सांगायचं तुमची बायको ठसठशीत दिसते. माझं नशीब थोर ते बोगटे वैश्वरले नव्हते. तर माझी अडचण कशी वेळी कोण झाली, त्या लांबूनच फोन केली. काय बोलले असं मला माहिती. पुन्हा गोपेबाईंच्या वाऱ्याला मोठे रस्ते केले. एक तर वृषभ राशीची 30 वर्षाची गोरी नाजूक बाई होती. नवरावतीच होतं, नाव होतं हनुमंतराव. जबरदस्त दाढी पिछा बाकट वाढवलं. तिचे मित्र म्हणायचे, काय बायकोडी नाजूक सुंदर, तो असं बोकडासारखं काय राहतो. एके दिवशी त्याने जरा मनाला लावून सलून मध्ये गेला, मोठून दाढी केली, गुळगुळीत चेहऱ्यावरून घरी आला. तो परत बरीच रात्र झाली, ती बायको झोपली होती. हा हळू तिच्या बेडरूम मध्ये शिरला. तिला एक प्लेजंट सरप्राईज द्यावं म्हणून त्याचा हात उचलला आणि आपल्या मिशीच्या ठिकाणी ठेवला. तिला थोडी जाग आली, त्यांनी चेहरा पुरवाळला, म्हणाली, राकेश लवकर तो मच्छर केव्हाही नेम नाही. सगळ्यांना यात शिकायचं का आपण जीवनावर भरभरून प्रेम करणारे माणसं. आपल्या घरातली मुख्य बाई वृषभेची असेल ना, बघा पडद्याचा रंग समजत, उषाच्या आपल्यावर काय काय लिहिते,
सुंदर त्यांचं जीवनावर येत असतं आपलं कंटाळा. एखादा वृक्षाचा माणूस मॅनेजिंग डायरेक्टर असेल एखाद्या कंपनीचा, तो कामगारांसाठी स्विमिंग पूल ठेवतो, खेळायला काय काय इतर इतर गोष्टी, त्या कामगारांना रजच घ्यायची वाटत. साधे टॅक्सीवाले हे जर वृक्षवाले असतील तर आपली टॅक्सी मळकट नाही ठेवत. बाकीचे टॅक्सीवाले मागे काय लिहितात, कीप सेफ डिस्टन्स, आमची गाडी आपण हे लिहितात, आय लव्ह यू बट डोंट किस मी इन पब्लिक. ओळखायचा वृक्षवाला. एकदा तुम्ही त्या कोकणात दौऱ्याला गेलो होतो, त्या ट्रकवाल्याने मागे लिहिलं होतं, मी पळता तुका जळता. साध्या साध्या वाक्याने आनंद द्यायचा, लोकांना हसवायचा, आनंद आठवायचा, आनंद वाटायचा, अशी एक वृक्ष. पाठोपाठ येते कन्या, पृथ्वीची दुसरी राशीचक्रातली साधू. या रस्त्यात प्रॉब्लेम काय? संशय, चिकित्सा, आत्मपोट, पृथक्करण करणे, सतत विचार यांचा एक प्रॉब्लेम होतो. मग मला एकदा एक कन्यावाला भेटला बालगंधर्वाला, मला तुमच्या आमच्या राशीला फार टार्गेट आहे. अरे म्हटलं तुम्ही टार्गेट हा प्रश्न नाही, तुम्हाला शंका फार असता. त्याला म्हटलं तुम्ही जे सारखे संशय वगैरे घेता, तुम्ही आपण टेन्शन घेता, दुसऱ्याचे टेन्शन वाढवा. तुम्ही सगळं म्हणजे चहा पीत असताना एखाद्या कन्यावर तुम्हाला उगीच विचारतो, रॉकेल जेव्हा तो बरं घरी गॅस सिलेंडर आहे ना, रॉकेल जेव्हा सुटून आहे ना, तो बोलला की आपल्याला जायला लागतो. थोडा वेळ तो म्हणजे काढ होतो, आपण वाच घेत असतो. तुम्ही उदाहरण द्यायचं होती, मी एकदा बँगलोर मुंबईला येत असताना 7:40चं फ्लाईट होतं. डिसेंबर महिना, गुलाबी थंडी, काय मस्त हवा होती. अगदी वेळेवर टेक ऑफ घेतला विमानाने आणि पॅसेंजर अनाउन्समेंट सुरू झालं म्हणजे पायलटची. गुड मॉर्निंग, आपण आता 30,000 फुटावरून बेळगाववरून जातोय, हवा फारच छान आहे, नेमचे लोक लावले. माझ्या शेजारी बसलेला पॅसेंजर नक्की करणाऱ्याची दर्शन काय टेन्शन होतं कोणाला. आता त्यांची तळावळ चालू होती, थांब होत होता, ही सगळी करणाऱ्याची ते लक्ष. माझ्या कानाला लागून मला हळूच विचारतो, पायलटचा हातवे झाला का होता? विमानातच उडवलं, एसी मध्ये घाम कुठला लावा, हा विचार मी कधीच केला नव्हता. मी त्याला म्हटलं नाही हो, त्यांचे खूप पायलट असतात, नाही त्याचं पण हार्ट फेल झालं. चिडलो मी, माफ झालं. थोडा वेळ बघतो तो माझ्या मनात निवांत झोपला. त्यांचं वैशिष्ट्य काय झालं, आपल्या टाळक्यात घालतात आणि ते झोपतो. तेव्हापासून मी विमानात बसलो, माझं लक्ष पायलटकडे ऐका गेला. दुसरी टेन्शनची गोष्ट सांगतो. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते, ते संतोषाला वाटलं की आपण भारत पाकिस्तानचे संबंध सुटलं म्हणून त्यांनी काय केलं, सुरुवात केली भारतापासून पाकिस्तानला बस सेवा सुरू केली. पहिलं पॅसेंजर आपले वाजपेयी. हे वाजपेयी भारतातून पाकिस्तानला कसे गेले हे सह्याद्री वाहिनीने इतकं सुंदर दाखवलं. अर्धा तास झाला, कार्यक्रम संपला, तरीही ते कन्यावाला मान लटकवून बसला. त्याच्या मित्रांनी विचारलं काय झालं रे? आम्हाला रे वाजपेयीची दिल्लीहून अमृतसरला आले, तिथून बसने वाघा बॉर्डरला गेले, तिथून लाहोरला गेले, पाटील थोडे सत्कार झाले, बाथरूमला पण नाही गेले. त्याचं मित्रांना तुला का माहिती गेलंच ते कुठे जातो? अरे कॅमेरा त्यांच्या मागून राहणार का? वाजपेयी सांगणार भाईवर बहिणो जागे आता कन्याशी आणखी मजा बघा, काय काय शंका असतात त्यांना, कोणाला विचारतो. एका कन्याला मला काय विचारावं, पंजाब मध्ये हेअर कटिंग चालून चालत असेल मग मी म्हटलं माझा धंदा आहे का तो? पंजाब मध्ये त्यांचं काय आहे मुंबईत काढलं. दुसऱ्या एक शहाणा कन्याला मला विचारतो, हवामान हरण्याच्या गोळ्या उंदराच्या लेण्यासारख्या का असतात? अरे माझा प्रॉडक्ट आहे का तो? त्याच्यामध्ये एका पाकिटात 10-12 लेण्या का होतात, त्या दिवसात तो खात नाही हवामान. मधुचंद्राच्या पहिल्या रात्री एक कन्यावर आपल्या बायकोला विचारतो, मी तुझ्या आयुष्यात झालेला पहिलाच प्रश्न, जगात एक तर बाई असं म्हणेल का? एक मिनिट करेक्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही 10 वर्षाचं पण म्हणणार आहे का? काही विचारतात. आता एका फंक्शन मध्ये कन्यावर भेटला, हेमा मालिनी राहते का? साडू माझा साडू आहे का तो?
त्या गोष्टीची त्याला काय टेन्शन चिंता असते म्हणून कन्यावाल्यांनी दोन गोष्टी कराव्या. उपवास आपण सगळे करू नये, केराच्या आतड्यावर पडते आणि झेपत नाही, आणि ड्रिंक घेताना कन्यावाल्यांनी फार सगळ्यात लवकर चढते कन्यावाला. एक कन्यावाला पिऊन आला, बऱ्यापैकी चढले होते, पावसाळ्याचे दिवस, जिंकत जिंकत चालला होता आणि एकदम पाय घुसून पाण्यात पडला आणि तेवढ्याच आकाशात वीज कटाळली. वर बघून म्हणतो, देवा बरं आहे तुझा, पाडतोस आणि फोटो पण काढतो. दुसऱ्या कन्यावाला पिऊन आला, त्याला बऱ्यापैकी चढले, जिंकत जिंकत का तो म्हशीचा मोठा कळप येतो, एका गलेलट म्हशीला धडकलाय, त्यालाच म्हणत ताई माफ करा. जरा पुढे गेल्यावर गंगूबाई सारखी बाई येत होती, तिथे धडक झाली. म्हटलं काय लोक आहे, बांधून पण ठेवत. तिसऱ्या कन्यावाले त्याच्यावर मजा केली, त्याला हात चढले होते, नागमोडी नागमोडी चालू बसावायचं घरी आला. बायकोला इकडे आपल्या घरात उतरल्या, मी आता बाथरूमचं दार उघडलं, आपोआप दिवा लागला, बंद केलं, आपोआप बंद झालं. बाई भडकली, किती वेळ सांगितलं तुम्हाला एवढी घेऊ नका, बाथरूम आहे का, ती फ्रीज आहे तो कुठे घुसतात. तुम्ही बघा कन्यावाल्याकडे आणखी त्यांचा प्रॉब्लेम असतो, त्यांना स्वतःच्या प्रकृतीविषयी फार टेन्शन असतं. नुसतं ते वाचतात मुंबईमध्ये स्वाईन लगेच त्यांचं समाधान होत नाही. बायकोला म्हणतो इकडे बरं बघ काय की पण चाललंय, चांगलंच कापलंय, तोही पडला खाली. विनाकारण एक कन्यावर नव्हता, त्याला सारखं काहीतरी व्हायचं, डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टर सिकनेस कोणामुळे विकनेस होणार, त्याला काय करणार डॉक्टर. एकदा त्याला इतकं गरगरा डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर नव्हते, खुर्चीवर बसून राहिला, टेबलवर मेडिकलचं पुस्तक पडलं होतं, तुला कळतं त्याचं, तो वाचायला लागला, दरदरून थांबला. थोड्या डॉक्टर आले, नर्वस का एवढं, डॉक्टर ही सगळी लक्षणं मला होतात, हाच रोग मला झाला असेल. डॉक्टर पुढे वाचतो, ते बाळंत रोगाची लक्षणं, उगीच मला काही यायचं आणि त्याच्या आधी जायचं. तीन कन्यावाले गप्पावर बसले होते, हे कन्यावाला म्हणणार या बायकांना गरोदरपणे काय काय वाचतात तसंच घडतं. माझी बायको गरोदरपणे 2 महिने कादंबरी वाचत होती, महिन्याच वेळेमध्ये जायला बरोबर आहे. माझी बायको पण 3 गुंडे कादंबरी वाचत होती, ते तिळ झालं पण 3 गुंड आले, तिसरा कन्यावाला पांढरा फटाक पडला. अरे बापरे, माझ्या बायकोला दुसरा महिना चालू आहे, अलिबाबाच्या आम्ही सुवासने. ह्या गोष्टी आम्हाला फार मजा वाटते, पण त्या विचाराला किती त्रास होतो, भीती वाटतं वगैरे वगैरे घडतं. आणि कन्यावाल्यांचं महत्व म्हणजे घोळ घालणं. एक कन्यारीची बाई होती, तिचा मुलगा पण झालेला, ती मुलाला एवढंच म्हटली, अरे आपल्या शेजारची फुले रिकामे झाले, आपण ते विकत मुलगा म्हणते काय करायचं, घरात माणसं किती आपण, तू मी ताई बाबा आणि आजी, ती मुलगा लागली, अरे उद्या तुझं लग्न होईल, आपण 6 होऊ, पण आई तोपर्यंत ताईचं लग्न होईल ना, आपण 5 होऊ. अरे पण तोपर्यंत मुलगा होईल, आपण 6 होऊ, तोपर्यंत आजी जाईल. ते ऍडव्हान्स बुकिंगच करून टाकतात. या सगळ्या मजा पाहिल्या की आपल्याला वाटतं म्हणजे काय, पण आपले ऋषी एवढे हुशार होते. शुक्रासारखा रसिक कन्यारेषेमध्ये निश्चित काय, तर शृंगारामध्ये चिकित्सा नसतो. शृंगार हा मनापासून जर साधं प्रकारात करावं नाही तर चिकित्सा करत बसलं तर ते त्याच्याचे रसाने होईल. म्हणून या राशी शुभ निश्चिता कन्या राशीच्या मुलाची व मुलीची लग्न करणाऱ्या मुलांनी किंवा मुलीने एवढं लक्ष ठेवावं, असं खूप स्वतःला असं झोपून देणारा म्हणजे असं कोण प्रेम नाही. शंका प्रशंका त्याच्या मनात असतात. काही तुम्हाला सगळ्या मोठ्या लोकांमुळे गंमत सांगतो, घडलेली गोष्ट आहे. एक डॉक्टर म्हणले, पहिल्यांदा मला वाटायचं कन्या राशी काय सांगताय, म्हणजे मला एवढं पटत गेलं, म्हणजे माझ्याकडे कन्या राशीचं मुलगा आला, त्याचं लग्न ठरवलं होतं. त्यांनी त्या डॉक्टरने विचारलं, डॉक्टर चुंबनापासून जंतूचा फायदा होत नाही. डॉक्टर म्हणजे तू लग्न करूच नको ना, माझ्याकडे येऊ नको, रोज काय काय घेऊन येशील. घडलेली घटना आहे, त्यांना वाटते भीती, त्याला काय करणार.
एकाने मला विचारलं, लग्न तरी कोणाशी करावं? कन्यावाल्याची लग्न करावं, रात्रभर गोळ घालत बसावं. ही झाली पृथ्वी तत्वाची दुसरी राशी. पृथ्वी तत्वाची शेवटची राशी आणि राशी चक्रातली 10वी राशी मकर, शनी महाराजांची राशी. ती पण स्त्री राशी आहे, पृथ्वी राशी आहे, महालक्ष्मी. आणि बोधचिन्ह जे आहे ते मगर सुसर आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जगात माझा कुठेही प्रयोग हो, पडदा उघडला की मी पहिल्यांदा मकरीच्या लोकांना हनुमानी नमस्कार करतो. अनुभव घेतलेले लोक आहेत, शनी महाराजांच्या ट्रेनिंग मधून बाहेर पडलेले, सगळा निगेटिव्ह अनुभव घेतलाय. कारण महाराज उगीच सदैव वैकुंठाला गेले नाही, काय दुःख भोगले. दुष्काळ पडला, बायको गेली, मुलगा गेला, भाऊ परानंदा झाला, बाजूने दुःख. तेव्हा आध्यात्मिक म्हणजे मकर राशीच्या लोकांना शनी महाराज प्रपंचाला ओटी लावतात, मग अध्यात्माला करते. मग ही राशी फार मोठी काही सुदैवी. तुम्हाला आम्हाला जे फार 30 त्याने मिळेल तसं नाही, पण तुम्ही त्याचा अनुभव बघा, एवढं सुसुळे करतात, सहनशक्ती बघा. आणि आपण वडीलधाऱ्या म्हणतो नमस्कार का करतो, अनुभव येत नाही. आता आपण गमतीचा विषय येतो. दादरला एक मिसेस सामंत नावाच्या 80 वर्षाच्या मकर राशीच्या आजी आहेत. एकदा मी बसलो होतो, मला म्हणाला, अशा पत्रिकेत फॉरेनचा योग आहे मला. आजी फॉरेनला जाण्याचे डेफिनेट योग असतात, ते तुमच्या पत्रिकेत नाही. काय सांगताय? उद्या म्हणजे जावं येतात मस्कत, पुढच्या आठवड्यात मस्कतला चालले. बरं, दुसऱ्या दिवशी फोन बघा, 7 दिवस राहिले, 5-6 दिवस राहिले. जाण्याच्या दिवशी भल्या सकाळी मला फोन, 1:30च्या फ्लाईटने मी चाललेली आहे, एअरपोर्टवर तुम्ही आला पाहिजे, मला करून द्या. बरं, मी गेलो एअरपोर्टवर. आजीबाई रोटू विमानात जाऊन बसले. विमानाने टेक ऑफ केली. 20 मिनिटात काय प्रॉब्लेम झाला कोण जाणे. त्या पायलटला अर्जंट लँडिंग परत एअरपोर्टवर करावं मुंबईला. जावई मिथुन राशीचे. सासूबाईला म्हणले, मामी चला, मस्कत आलं. तसं बघायला लागल्या, म्हणजे मुंबई सर्वच दिसते मस्कत. त्यांची सोय तात्पुरती सेंट्रल हॉटेलमध्ये गेले. तिथून वरून एक राणाक्षबाई विचारते, आपण मुंबईत आलो बघा. हायवेवर काय बसली, तिकडे उलट असतात. खरी गोष्ट कळणार, इतक्या लोकांना माझ्यामुळे परत द्यायला एक मला वडजीची पण गोष्ट आठवते. एक 2 वडजी नावाचे महाराष्ट्राचे वडजी होते. एका सावकारांकडे त्याच्या रोज पूजा घालायची. एके दिवशी पूजा आठवून तीर्थ तुळशीच्या कुंडीत होता लागला आणि नंतर समोर लक्ष बाथरूमकडे गेला. रोमॅन्टिक दृश्य. सावकार उकडे बंब कडकडीत गरम पाणी म्हणून आंघोळीला बसले. सावकारीबाई गरम पाण्यात गार पाणी विसरणांकडे घालायला वागल्या. माणूस ज्या राशीवर जन्म घेतो ना, त्याचं उर्मी असतं त्याच्यामध्ये. सावकाराच्या राशी नरसी गोस त्यांनी गंमत म्हणून तोडल्याने फरोटण पाणी बायकोच्या अंगावर काही वृक्षभ राशी बायका लाचल्या, मुरका मारला. इकडचा स्वभाव अगदीच खटाळा, सराडी पण काहीतरी बोलले. हे सगळं बघून धोड वडजींना शीर्षक घ्यायला. ते म्हणाले, आमचंही लग्न झालं, मला 4 मुलं, हा प्रकार नाही केला आम्ही काही. हे श्रीमंत लोकांचे खेळ. पुन्हा त्याने विचारलं, श्रीमंतीचा काय संबंध आहे? बेनखर्चाचा रोमांस उद्या करून बघायला काय हरकत आहे? विनाशकाले दुसऱ्या दिवशी सकाळी धोंड वडजी कडकडीत गरम पाणी करून आंघोळीला बसले. सगळं रिपीट करायचं ठरवलं. बायकोला हात मारला, अगं जरा गार पाणी घेऊन दे विचरणासाठी. बायकांना हाताचं काम सोडलं की राग येतो. त्या आल्या गार पाणी घेऊन आणि होता गोष्टी थोडी वेळ घालूनच ठेवली होती. त्या विसरणासाठी गार पाणी घालायला पूर्ण थोड टाकायचं. त्यांना वाटतं त्याला असतील इकडचा स्वभाव काय म्हणते, त्यातलं काय त्या वृषभाच्या होत्या, त्या वृश्चिकाच्या डोक्यात की अंकुशदार तपेली त्या बाईने ताडकन ढोक्यात घातली. जळलं लक्षण म्हणाले, ही जखम झाली गुरुजींना. गुरुजी म्हणले, नाही रे बाबा, त्याचं काम त्याने करावं. हे लक्षात घ्या, त्या लोकांना या गोष्टी इझी नसतात. कारण त्यांना असं वाटतं शनी महाराजांना या राशीने रमूच जन्मा यावे, मरावे किती वेळ असे फिरावे, स्मर सगळ्या हरीच्या पाया, तिथे उगाच पैसे वाया. हा संदेश असतो.
म्हणून मोकळ्याच्या मंडळीत सगळंच होतं, कसली अपेक्षा ठेवत नाही. एक वेळ अशी येते शांतपणाने होता. म्हणून जीवात्म्याला शिवात्म्याचं रूप दाखवणारे राशी इथे पृथ्वी तत्व समजा वायू तत्व सुरू होतं. पहिली वायू तत्वाची राशी होती, पुढे म्हशीच्या राशी, पुरुष राशी, वायू राशी, बुधासारखा बुद्धीचा ग्रह माला. मिथुनाच्या लोकांची गंमत अशी आहे, तुम्ही त्यांना कुठलाही प्रश्न विचारा, उत्तर माहिती असो ठोकून देतात होईल तो होईल. अगदी लहान मुलापासून त्या गोष्टी सांगतो. शाळेमध्ये संगीताच्या बाई आल्या बघा, नेमका त्या मिथुनाच्या मुलाला विचारला, अरे चाफा बोलले ना, चाफा चालले ना म्हणजे काय? तर लगेच म्हटलंय तर चाफा मेला. 1 मिनिट वेळ लागला तरी त्याला उत्तर देतो. एक मिथुनाचा मुलगा परीक्षेला बसला होता. पहिलाच प्रश्न आला की पाहत्या, हो, इंग्लंडमध्ये दळणवळणाची साधने कशी आहेत? त्याला काय माहिती ना, त्यांना सोडून द्यायचा करतो प्रश्न आणि बेलाची खाली डुबवते. इंग्लंडमध्ये वळणावर दळणाच्या करण्याचं नाव आहे. दळणवळणाची साधने फारच चांगली आहेत. 5 मार्क मिळाले त्याला, कारण तपासणारा मी तुम्हालाच. त्याच्याकडे एक दुसरा प्रश्न, ते पाहते, हो, स्थूल माणसे समजूतदार का असतात? त्याने परत ठोकवलं, कारण त्यांना मारामारी करता येत नाही, पळता येत नाही. तोंडी परीक्षेत सुद्धा मिथुन राशीचे लोक असेच मार्क्स मिळवतात, मार्क्सचं ज्ञान वाढवतात. मिथुन राशीच्या विद्यार्थ्याला तोंडी परीक्षेत मार्क्सने विचारला, शहरामध्ये रेल्वे स्टेशनचा फाटक का असतो? रेल्वेच उत्तर दिलं, रेल्वे शहरात घुसू नये म्हणून. वाचतानाच कळेना खरं काय कुठं काय. त्यामुळे राणी कृष्ण उत्तर दे, मी तुला एका म्हणीचं पूर्वार्ध सांगेन, तिचं उत्तरार्ध तू सांग, बरोबर आला तू माझं मत नाही. मास्तराने विचारलं, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी, ते पोरगं म्हणते, दिवे बंद करून कपडे बदलावे. मास्तर मिळवायला नाही. एक छोटा मुलगा मिथून मला 8 दिवस शाळेत गेला. त्याच्या आजोबाची खिडकीत उभे होते, तेवढ्यात त्यांना दिसलं त्या नातवाची क्लास टीचर येतात शोधत. आजोबांचं प्रेम असतं नातवा. ते म्हणजे बड्या पंधराचा लिहिलं तुझ्या मास्तर येत शोधाला. म्हणलं आजोबा तुम्हीच लपा, शाळेच्या आजोबा वाढले. त्यावेळेस पोरं फार सांभाळायला त्यांच्याकडून. हीच मुलं मोठी झाली की पण माझ्याकडे. दादर स्टेशनवर एका मुलीला असं वाटलं, आपलं वजन जरा वाढल्यासारखं वाटतं. पण तिथं वजन काट्यावर उभी राहिली, नाणं टाकलं, पटकन ते गेटाला. तिला ते वजन जरा जास्तच वाटलं. तिला मी सँडविच काढले, परत उभे राहिले, दुसरं नाणं टाकलं, ते वजन तिला जास्त वाटलं. मग तिला मी ओढणे बदलवलं. पर्स मध्ये हात घातला तर नाणी संपली होती. मागे मिथून मला उभा होता. चालू ते तुमचं, माझ्याकडे खूप प्राणी आहेत. हा चावटपणा ज्या मुलीला चालतो, आवडतो, भावतो, तिने मिथून वालीचे लग्न. एक तर मुलगी बस स्टॉपवर उभी होती, बसच्या वाटत. मिथून मला एक मुलगा तिकडे बघत बघत गेला, पुन्हा बघत बघत मागे आला. आणि एकदम गेलं, काय ओळखलं का? आताच गेलो ना तुमच्या समोर. काय ओळखी वाटतात बघा मंडळी. तुम्ही ना ऑब्झर्वेशन घ्या, बॉडी लँग्वेज कळतं हे लोक मध्यमवाले असले काय. उदाहरणार्थ 20 वर्षापूर्वी प्लाझा सिनेमाला एक सिनेमा बघायला गेलो. दत्त महाराज सांगतात, तुम्ही अवलोकन ठेवा, ऑब्झर्वेशन मुळे शिक्षण मिळतं. ते म्हणाले, मी विश्वगुरु असताना मी 24 गुरु केले. जो जो जयांचा घेतला गुण, तो तो गुरु केला नाही. गुरु से आले अपार पण जग संपूर्ण गुरु वाच. म्हणून याचं ऑब्झर्वेशन करत होतो. अजून वेळ होता, थर्ड वेळ व्हायला. फर्स्ट बेंचवर पिठामध्ये प्रेक्षक असतात, तिथे म्हणून मला मिथून मला वाटलं, बालकनीतनं बघतोय म्हणजे करत नव्हतं आपल्या आपल्याशी. थर्ड बेल झाली, थिएटरमध्ये अंधार बसला. अर्ध्या तासात एक सीन आला. तो नायक नायिकेच्या जवळ येतो, त्यामुळे ते चुंबनाचं दृश्य दाखवायचं होतं. त्याचा सेन्सर कडक होता. त्याने तिथेच तो सीन थांबवला. पुढचा सीन येण्यापूर्वी 4-5 सेकंद पडद्यावर अंधार पडतो.
ह्या प्राण्याने टॉर्चवर बघितलं काय दिसतंय का? हे डोकं मिथुनवाल्यांचं असतं. म्हणून मिथुनवाल्यांचे मोठे गंमत अशी असते, चिडत नाही. चिडले ना तरी म्हणजे काही घडलं तर ते सोडून मजेचा घेतात. पुण्यामध्ये माडीवाले कॉलनी, माडीवाले कॉलनीमध्ये सिंगल स्विंग मशीन बुक करण्याचं बायकांचं शिवणयंत्र विकण्याचं दुकान आहे. त्याचा मालक मिथून मला, त्याला काय मोबाईल वगैरे नव्हते, माझा प्रयोग होता बालकांबरोबर गप्पा मारत होतो. लँडलाईनची रिंग वाजली आणि मिथून मला स्टायलिश असतात. हॅलो, पलीकडच्या माणसाने विचारलं, नमस्कार, सिद्धार्थ हॉटेल ना? आणि महेश्वरला असतात आपण राहतो. परत 10 सेकंदाने रिंग वाजली, परत म्हणून सुचवतो सिद्धार्थ हॉटेल ना? त्याने राहून बसायला. पण ह्याला कुतूहल निर्माण झालं. सिद्धार्थ हॉटेल नाही का पोलीस स्टेशन नाही का, फायर ब्रिगेड नाही का, हॉस्पिटलचा नंबर नाही, इमर्जन्सी काय होती? खात्री होती परत फोन वाजला. काय प्लॅनिंग करून ठेवलं तरी बघा, रिंग वाजली, ह्याने वेगळाच आवाज काढला, हॅलो. पलीकडच्या माणसाला आता बरोबर काढला. तरी विचारलं तरी सिद्धार्थ हॉटेल ना? त्याला काय पाहिजे मला? त्याला कुतूहल होतच, त्याला काय पाहिजे. तो माणूस म्हणून मी देशपांडे बोलतोय, सकाळी तुमच्या हॉटेलमध्ये येऊन मी 2 किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली. पाहुणे जर कमी येत तर 1च किलो श्रीखंड जरा कधी लवकर पाठवा. ती ओळख असेल त्याला. म्हणलं बरं पाठवतो. रजिस्टर खाली ठेव. इथून जेव्हा उद्योग किती लागतात बघा, त्याने टेलिफोन डायरेक्टरी काढला. सिद्धार्थचा नंबर शोधला, फिरवला, त्याला बरोबर लागला. त्याने सिद्धार्थ हॉटेल काय पाहिजे मला? म्हणलं देशपांडे बोलतोय, सकाळी तुमच्या हॉटेलमध्ये मी 2 किलो श्रीखंडाची ऑर्डर दिली होती, ती 10 किलोची काय? पाहुणे जरा वाढले, चितळे प्रयत्न खूप झाले, वाढवलं पाठवतो. हा पाठवा. आणि जर खाली ठेवला. त्याचा चेहरा एवढा शांत झाला. काय करायचं रे? तो म्हणला त्या देशपांड्याच्या घरी 10 किलो श्रीखंड जाऊ दे, चितळे देशपांड्याची मारामारी होऊ दे. 1760 राऊंड मोबाईलवर काय होतं त्याला कळेल. काही डेंजरस लोक ना, चितळ्याला पाहिल्याने देशपांड्याला पाहिल्याने राहून दिली लोकांची. म्हणून तुमच्या घरात कोणी बेतनवाला असेल ना, फार सांभाळा. तुमचा नवरा बेतनवाला असेल ना, तो मजामध्ये इतक्या करतो की तुम्हाला सांगायला आज पुढे झाला मॅच्युअर व्हा, आनंद घेणार, मजा करायची, विनोद सांगायचे. पण हे करताना मेष व धनुवाले पुढून दर्शन काय संकट आलं, 7 दिवस येतात. मिथुनाला काही विनोद सांगून नाही ते करू शकत. तिथे जर एक कमी पडण्याचा संभव असतो. म्हणून मिथुनेच्या मुलाबरोबर मी कुंभेच्या मुलीला लग्न नाही म्हणू शकतो. तेवढी मॅच्युअर एज्युकेटेड मुलगी आहे आणि असं मजा करणार. एकदा असं झालं, बऱ्याचशी मुलगी रिसर्च फार करतात, त्याने गीतेवर रिसर्च केला. एका दिवशी गीतेत 18 वाक्य वाचून संपवला आणि समोर मिथून मला नवरा बसला होता. त्याला म्हणले, मला एक सांगा, सत्य आणि विश्वासात काय फरक आहे? तो मिथून मला तुला सरळ उत्तर द्या. तो म्हणला, आपल्या 2 मुलांची तू आई आहे हे सत्य आहे, मीच त्यांचा बाप आहे, माझा विश्वास आहे. कसा संसार होईल यांचा बाप? म्हणजे मिथुनेच्या लोकांबरोबर तुम्ही तसं हलकं फुलके लोकांचा त्याच्यानंतर येते तूळ ही राशी. त्याच्या राशीच्या पुस्तकामध्ये मी लिहिलेलं वाचलं, तुम्हाला गीतेवर म्हणतात, लेखन वाटतात, ज्योतिषाने वाटत, ते राशीच राशी. विश्वाला त्रैभवान करणाऱ्या शनीची ही लाडकी राशी आहे. शनी महाराज काय लिहिले? नम्रतेने मागा, गर्व धरेल त्याला असं उगायला लागेल काळ. हे लोक तसे नाही, संतुलित आहे. जे न्यायदानाचं कार्य जसं असतं ना, न्याय एका पागडीत आहे पाकड, तसे हे शांत. त्याला एक सौहार्द म्हणतात, आपुलकी, गोडवा, माणुसकी, नम्रता, वडीलधाऱ्या माणसाला मान देणे, हे सगळे गुण आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे डोळ्याचा मुलगा जर एखादा म्हटलं तर मोह, शांत, संतुलित, कधीही आरडाओरडा न करणारा, हा भाग जागेवर ठेवणार. म्हणून ती राशी सगळ्या दृष्टीने चांगली नाही, ज्योतिषाने सगळ्या दृष्टीने विचार करावा. एखाद्या मेष, सिंह, धनुराशीचा कडकदार मुलीला डोळ्याचा मुलगा समजणार. तिच्या आईवडील म्हणतात, बाळ तुला शिवानाची या मुलाची माहिती काढली, शाळेपासून, कॉलेजपासून, ऑफिस पर्यंत
आणि आम्हाला सगळीकडे माहिती खूप चांगली मिळाली. तो छान सज्जड मुलगा आहे. ती मुलगी म्हणते, बाबा आमचा प्रॉब्लेम आहे, मला लाल पांढरा आवडतो, हे श्रीखंड आहे, सारखं सारखं गोड मला जमणार नाही. म्हणजे ज्या दौऱ्यामध्ये कित्येक वेळा आक्रमकपणा नसतो, नॅशनल डायनामिक नेचर नसतो, त्या मुलीला आवडत पण नाही. मग त्याच्या पालकांनी समजून घ्यायला पाहिजे, माझ्या मुलीला या माणसावर राहायचंय, तिला तो आवडत नसेल मी आग्रह का करायचा. पण शिवराच्या त्याकडे पालक म्हणतो, काय शेंगो कुठली का तुम्हाला, आमचे नाही कळलं जाईल. ते म्हणते, बाबा तुमचं काय चाललंय मी बघते, मला तसं व्हायला हवंय. पण एखादा बाप तुमचा तुला नाही आवडत ना, तुला जो आवडतो त्याच्याबरोबर मानसिक बौद्धिक लैंगिक सगळे संबंध येणार आहे, तुला आवडलं तरच आम्ही बरोबर ठरेल. हल्लीच्या मुली पूर्वीच्या मुलींसारखं तुम्ही त्यांना ट्रीट करू नका. त्यांची तो IQ सुद्धा एवढा वाढलाय, बुद्धिमत्ता आहे सगळ्या, त्यांना आवडत तर होणार. हल्लीकडे रोज माझ्याकडे केसेस येतात, या मुली लग्न 6 महिने पण नाही झाले, कोर्टाची वाटचाल करतात, प्रेमाने मांडलेला संसार उधळून का देतात, त्यामुळे आम्हाला क्लिकच होत नाही. म्हणजेच त्या पत्रिका मॅच करताना गणक पत्र आणि नक्षत्र मंगळ मेडिकल बेस आहे. आणि मला तुम्हाला म्हटलं, कुठल्या राशीचं कुठल्या राशीचं जमत नाही सांगणार आहे, ते झाल्यावर सांगतो. अशी तो शांत संतुलित परमेश्वरावर विश्वास ठेवणारे. पण माझ्या सांगायची झाली तर त्यांच्या तंबूरपणात पण एक राबोड थोड्या होता, थोडासा विचारायची का घरी, पण वाममार्गाचा एक पैसा घरी नाही आणला. लुंगी लावायचा, लाकडं तोडायची, 5,000 रुपये मिळतील त्यावर उदाहरण करायचा. पण शंकरांवर अलोट काय झालं की भोलेराव म्हणून म्हणायचे. एकदा तिचे लोखंडी कुऱ्हाड लाकडं तोडता तोडता विहिरीत पडली. भोलेराव त्यावेळेस धावत आले, अरे काय महाराज तुझी कुऱ्हाड पडलं विहिरीमध्ये, कशी उदाहरण करणार नाही आता. भोलेनाथ दयाळू आहेत, परीक्षा वेळेत कडक आचार्य आहेत. त्याने विचार करत याची नियत बघूया. शंकराने उडी मारली आणि सोन्याची कुऱ्हाड बाहेर काढली, लाख 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 लाख. त्याला द्यायला लागलं, तो विजेचा झटका बसवायचा मागे चालला. महाराज माझी नाही. शंकराला आनंद वाटला. पुन्हा उडी मारली, चांदीची काढली, ती पण माझी नाही. तांबा पिता काढून बघितलं, बंधन नाही. त्याची लोखंडी कुऱ्हाड काढल्यावर त्या महाराजची. महाराजांना फार आनंद झाला. अरे ठेव सगळ्याच तुझ्याकडे. या घटनेला 20 वर्ष झाली. लाकूड तोडायची म्हातारी बायको विहिरीत पडली. परत हाक आली बोलणार, म्हणजे म्हातारी पडलं विहिरीमध्ये. शंकरानं उडी मारून ऐश्वर्यरावाला बाहेर काढली. की तुझे पट्ट्या नाही म्हणणार, बारीक डोळे केले, माझीच वाटतं बघतो. शंकर एवढं बदललं तो 20 वर्ष. महाराज राखून काय म्हणून ऐश्वर्याला बाहेर काढा, रवीनाला काढा, करीनाला काढा, माझ्या म्हातारीला काढा, म्हणा ठेव सगळ्याच तुझ्याकडे. महाराज त्याच्या पावडरचा खर्च तर मला शिकेल का. हा मनाचा स्वच्छपणा, निर्मळपणा अतिशय आवडतो. म्हणून तुळशी शनी उच्चित. सोपी गोष्ट नाही. त्या तपस्वी ग्रहाला प्रसन्न करून घेणं हे सगळं साधचपणामध्ये ते प्रकट. म्हणून तुळेचं ते वैशिष्ट्य, लग्नाच्या वेळी तुळशीची मुलगी मिळणं ते मोठ्याचं तर भाग्य आहे. पण वेगळाच विचित्र स्वभावाचा असेल त्या मुलीला त्रास होतो. बेसमधून आल्याचं ते वागणं, राग राग तिला सांगू, त्यामुळे मी चांगल्या घरातली मुलगी, माझ्या आईवडिलांनी संस्कार केले, मला असं आकर्षळ पण आवडत नाही. हे सगळं जो ज्योतिषी मॅच करतो त्यांनी शिकलं पाहिजे. पण तुम्ही जाता एखादा मनुष्य फक्त असं मोठं नसतो, ठीक 18 म्हणाय करून टाका. गुण म्हणजे काय, गाडी म्हणजे काय, मेडिकल बेस आहे प्रत्येकाला. अशी फार संतुलित दुसरी बाजू. त्याच्यानंतर येते कुंभ राशी, राशीच्या करत नाही करत. ही कुंभ म्हणजे प्रचंड रिसर्च, अभ्यास करतो. सातत्याने डोक्यामध्ये असलं तरी संशोधनाचा विषय पटकन कुठल्या वर्ष विश्वास होणार. एखादा कुंभराशीचा माणूस आणि कर्कराशीचा माणूस कीर्तनाला गेले आणि कीर्तनकार म्हणला, अशा रीतीने ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली की तो कर्कवाला डोळे बसतो, भावना व्यवस्थित. कुंभवाला विचार करायला लागतो, भिंत चालवली म्हणजे अणुविभाजन केलंच पाहिजे. आठावी ग्रहाचा विचार तो करायला लागतो. हा फरक आहे. म्हणून कुंभेच्या मुलाची लग्न करणाऱ्या मुलीने लक्षात ठेवा, तो रिसर्च ब्रेन आहे.
खोल जातोय, अभ्यास करतोय, कायम त्यांचं डॉक्टरेट घेण्याकडे प्रवृत्ती आहे, अभ्यासू वृत्ती आहे, म्हणून कर्कवाल्यांची त्यांचं जबाबदारी. एखादी कर्केची मुलगी आहे, खूप प्रेमळ चांगली मुलगी आहे, कुंभराशीच्या मुलाला समोर येते, ते आई वडील काय म्हणतात की फार चांगली मुलगा, तो मुलगा तुम्हाला आवडले ना, बरोबर. पुढे काय तिच्या लक्षात येतं, मला जेवढी आवड आहे बहुतेक, त्या माझ्या बायकोला सतत डोळे जेवण, बारसं, पिशी खायला, इकडे जा, स्वयंपाक, टेलिव्हिजनवरती सगळं पाककृती बघायच्या, आपण करायच्या, पहिला प्रयोग करायचा, त्याला काय नाही झालं तर दुसरा करायचा, हे सगळं मग त्याला नको वाटतं. तो मित्रांनो म्हणतो, माझी बायको खूप चांगली आहे, पण तिला साधं माझ्याजवळ बसून जरा गप्पा मारायचं वाटत. परवा मी त्याला म्हटलं, सुनीता विल्य मंत्रात कशी गेली? ती सीडी माझ्याकडे आली आणि एक छान पुस्तक आहे, तो रात्री जेवण झाले की आपण बघत बसू, त्याला बौद्धिक सहवास. पण माझ्या बायकोने लहान जातात चांगली दिली, कोण सुनीता, मला इंटरेस्ट. कारण मला इतकं वाईट वाटलं, जग गाजवलेली बाई अंतराळात जाऊन आलेली, माझ्या बायकोला माहिती नाही. आणि ती सांगते मला, यांना माझ्यावर कुठे यायला. परवा माझ्या बहिणीचा मुलाचा वाढदिवस होता, तर मला 500 रुपये दिले, जा काय तुला आयर करायचं कर, हे माझ्यावर कुठे येत नाही. तो स्कॉलर आहे, हे डोमेस्टिक आहे, दोघे वाईट नाही, पण एक सेकंड आहे, बटन आहे, एका ताटा पडू नये, की ज्याला कळतं तो ज्योतिष. अशी कुंभ प्रचंड बुद्धिमान आहे. तुम्ही जे तरुण मुलं आहेत त्यांचे अनुभव सांगतो, कॉलेजमध्ये तुम्ही गेला तर तरुण मुला मुलींना मुंबईचे प्रोफेसर फार आवडतात. त्यांची शिकवण्याची पद्धत वगैरे वेगळी असते. मेडिकल कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्या लेक्चरला कुंभराशीचे प्रोफेसर वर्गात आले आणि मुलांना म्हटलं, तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही चांगले मार्क्स म्हणून मेडिकल ऍडमिशन करू, पण तुम्हाला चांगला डॉक्टर व्हायचं असेल तर 2 गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीची वेळच वाटता कामा नये आणि तुमचं अवलोकन, ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे. सगळ्यांना मला आठवलं, तर प्रोफेसरने गलिच्छ सिनेमाचं भांडण, तर तेवढंच गलिच्छ पाण्यात ते बघितल्यावरच पोटात डोळ्या लागलं असतं. तरी त्या प्रोफेसरने त्या पाण्यात गोड उचललं आणि चालला, या तुम्ही पण एके गाण्यात सांगा, मग केळच वाटत नाही. आता आपल्या सरांनीच आपल्याला नाही कसं म्हणायचं, एक जण उठला, वापर जाऊन करून आला, गोड उचललं, चाकलं, जागा जाऊन. प्रोफेसर व्यक्त खुश झाले, मला फार आनंद वाटला, तुम्हाला केळच वाटत नाही सिद्ध झालं. मला वाईट वाटलं, तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं नाही. मी हे गोड बुडवलं आणि हे चाकलं, तुम्ही बुडवलेलं टाकत बसला. ही जी पद्धत आहे विद्यार्थ्यांच्या डोक्यात विषय घालण्याची, आपल्याकडे खूप चांगली. पण ह्या राशीचा माणूस किंवा स्त्री रसिक नाही, इंटेलिजंट आहे, खोल आहे, अभ्यासू आहे, डॉक्टरेट करणं. आता त्याला किती वाईट वाटतं, तो रात्रभर जागून जागून थेसिस लिहितो, 1.5 वर्ष. त्याची बायको वर घ्यायची, त्याला पत्ता पण नाही काय करता, तर त्याच्या बायकोला झोपा लवकर येते. अंतरावर अंग टाकल्याबरोबर रिदमॅटिक होतात, हे त्यांचं बांधून पण असं वर खाली बसलं होतं. आणि आपला नवरा काय करतो रात्रभर अभ्यास त्याला माहिती पण नाही. 1.5 वर्षाने त्याच्याशी घरी येतो, त्याला म्हणतो, अभिनंदन, तो डॉक्टर झालास. बायका नाही बरं असतं, डॉक्टर शिकले पहिले डॉक्टर आहे, त्याला शिकेलं वर गेले, अकाउंटंट शिकेला अकाउंटंट गेले, मग म्हणतो की डॉक्टरेट गेले, माझा विषय तुला काय समजून सांगतो बस. म्हणजे असं करा ना, स्वयंपाकघरातच झाला नाही, भाजी फोडणीला टाकते, तिकडेच मला सांगा. तो म्हणतो, मर म्हणून 1.5 वर्ष जो थेसिस लिहिला, ही भाजी फोडणीला टाकता नाही. एवढी जेव्हा गॅप पडते, मॅरेजेस का सक्सेसफुल होत नाही, ज्योतिषांचं. काळजीपूर्वक त्याने नीट बघा काय सांगतो आपल्याला. पण तेवढं मी करिअर केले असतो, करिअर करत नाही, तो नोकरी करायची, थोड्या वेळ बघायचं असं, तर ते सहसा करू. बाकी मुंबईमध्ये फार जाण्याचं त्याचे फार मोठं माहिती काय असं नाही. आणि जलतत्व शेवटचं आहे, तर ते पहिली राशी कर्क आहे. कर्क राशी, स्त्री राशी, जलाशी खूप हाडवी, माहिती विचारला प्रेमळ, भाविक सगळं आहे. पण खेकडाचे मोदक ज्यांना ठेवले ना, हा काय प्रकार आहे. मला कितीतरी कर्क राशीच्या लोकांनी विचारलं, कॅन्सर होण्याचा संभाव्य म्हणलं, तुम्हाला अशी किती वाटते.
बघा ना आपल्याकडे कर्म म्हणतात, त्याला कॅन्सर म्हणतात, या रोगाचं बोधन चिन्ह पण खेकडाच ठेवलंय. मला एक सांगू का, ते राशी आली का रोगाला, राशी आधी आलं दिसणार नाही, रोगाचं नाव काय ठेवलंय. खरोखरच गर्भराशीतल्या कॅन्सरशी काही संबंध नाही. तो खेकडा जसा घट्ट पकडतो ना खडकाला, काय वाटेल ते पकड सोडत नाही, तसे या राशीचे लोक एकदा नातं स्वीकारलं कधीही त्यांच्याकडून ते नातं तुटत नाही. कर्कराशीची 75 वर्षाची